सर्वांना नमस्कार. वत्स गुल्म जलतारा स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी भाग घेतला त्याबद्दल आपले आणि आपल्या गावकऱ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मला दिसतंय आजच्या या प्रशिक्षणाला मानोरा येथून विठोली कुपटा या गावचे वॉटर हिरोज आहेत. कारंजा येथून सुकळी दुगोरा लाडेगाव वापटी या गावचे वॉटर हिरो आहेत. मालेगाव येथील पांगरीकुटे धमधमीचे वॉटर हिरोज आहेत. रिसोड मधून खडकी सदारचे वॉटर हिरो आहेत. वाशिम मधून नागटाणा आणि खारोडा गावचे वॉटर हिरो आहेत आणि मंगरुळपीर मधून मोरी या गावचे वॉटर हिरो आहेत. सो आपल्या सर्वांचं मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम या स्पर्धेदरम्यान आपल्या सोबत राहणार आहे आणि मी आणि माझी टीम आपल्याला जिंकण्यासाठी मदत करणार. माझ्यासोबत मुंबई येथून डॉक्टर निरंजन पण आहेत. सोबतच बुलढाणा येथून सचिन अग्रवाल सुद्धा आपल्यासोबत जॉईन. ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करण्यासाठी जिंकण्यासाठी ती मदत करणार आहे. परंतु आपल्याला मदत लागते हे त्यांना सांगावं लागेल, अन्यथा कळणार नाही. आपला व्हिडिओ ऑफ आहे किंवा आपण ग्रुपमध्ये काही शेअर करत नाही तर त्यांना कळणार. जसं बघा, काही लोकांनी काल सांगितलं की मला झूम कळत नाही, झूम मध्ये काही मला प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला दिसेल त्यांनी न सांगता तुम्हाला कम्युनिकेट पण केलं. ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आले त्यांना फोन पण केला. सो इथली मदत असो या आपल्या गावामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तिथली मदत असो, ही लोक बाहेर राहून आपल्याला मदत करणार आहे. सो त्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन मध्ये पण यायचं आहे. मी पुढे जाण्यापूर्वी आणखीन एका जणाला शेअर करण्याची संधी देतो आणि नंतर मग पुढे जातो. शेअर करण्याची संधी देतो म्हणजे काय, तर आपल्याला आपलं नाव सांगायचं आहे, आपलं गाव सांगायचं आहे आणि पुढे सांगायचंय की आपल्याला आपल्या गावाने वॉटर हिरो म्हणून का नेमलं, आपली निवड का केली. सोबतच तुम्ही हे पण शेअर करू शकता की या ट्रेनिंग मधून तुम्हाला काय मिळालं, तर तुम्ही जो वेळ देतात तो सार्थकी लागला असं आपल्याला वाटेल, ते पण शेअर करू शकता. किंवा माझ्याकडून माझ्या टीम कडून या ट्रेनिंग कडून आपल्या काय अपेक्षा आहेत ते पण आपण शेअर करू शकता. सो मी एका जणाला शेअर करण्याची संधी देतो आणि मग पुढे जातो. ज्यांना शेअर करायचंय कृपया त्यांनी डिजिटल हँड वर करावा. येस येस रितेश, रितेश माईक चालू करा आणि बोला. माईक चालू करा तुमचा. माईक म्हणजे की याचा मोबाईलचं बटन माईकवरचं दाबा. अनम्यूट अनम्यूट करा. माझा आवाज येतोय सर्वांना? हो सर. होय सर, आवाज येतोय. ओके. कोण शेअर करेल दुसरं, त्यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये. रितेश सर, माईकचं बटन दाबा ना. माईक मोबाईलवर माईक आहे ना, ते बटन दाबा. हो सर, दाबलं सर. आपल्याला त्या माणसाला सांगतो. येस. इतरांनी काय करायचं आहे, माईक बंद ठेवायचं आहे. हा, तुम्हाला बोलायचं आहे, इतरांना काही सजेशन द्यायचं तर डिजिटल हँड वर करा. म्हणजे मी आता अशांना संधी देतो जे आपला हात वर करते. हे नवीन आहे आपल्यासाठी, परंतु आपल्याला शेअर करायचं आहे. येस. मी परत प्रश्न आपल्याला विचारतो. माझा प्रश्न असा आहे, आपल्याला इथे एका जणाला मी शेअर करण्याची संधी देतोय. त्यांनी आपलं नाव सांगायचंय, गाव सांगायचंय आणि आपल्याला वॉटर हिरो म्हणून का नेमलं आपल्या गावाने हे शेअर करायचंय. किंवा आपण वॉटर हिरो म्हणून इथं आला तर माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, ज्या पूर्ण झाल्या तर आपल्याला वाटेल तुम्ही जो काय इथं वेळ देतात तो सार्थकी लागला. सो ते पण तुम्ही शेअर करू शकता. सो 1 पर्सन आणि त्यानंतर मी पुढे जातोय. सो कोण शेअर करेल? फिजिकल डिजिटल पण करा. मी फिजिकल पण मला दिसतात. ऍट अ टाइम मी 25 चेहरे बघतोय. तुमचा फिजिकल हात वर आला तरी मी संधी देतोय शेअर करण्याची. या डिजिटल आला तर लगेच मला कळतं. सर तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये, तुमचा चेहरा दिसत नाही. ओके, थँक्यू. आता दिसतोय? यस सर. ओके, थँक्यू. येस, कोण शेअर करेल?
पहिला कोण येणार? चालेल, मी आता एका जणांना चूज करतो. मी परत जे सुरुवातीला बोलले मी त्यांनाच परत बोलण्याची. हॅलो येस, हॅलो. तुमच्याजवळ बाजूला माहिती आहे. मी योगेश यांना संधी देतोय. परत परत योगेश, आपलं पूर्ण नाव सांगा, गाव सांगा आणि त्याप्रमाणे शेअर करा प्लीज. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना. माझं नाव योगेश रामगिरगिरी, राहणार मोहरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. तर सर, आजचा जो हा आपला झूम मीटिंग, पहिली जी झूम मीटिंग किंवा पहिलं जे सेशन आहे त्यामध्ये सर्वांचंच पहिले स्वागत करतो. मी मा जगदंबा शेतकरी गटाचा सदस्य आहे. फार्मर कप 2023 आणि 24 मध्ये सुद्धा आम्ही सहभागी होतो. सर, जलतारा हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम असून यामधून आपल्या जे भूजल पातळी आहे जी आज कमी होत चाललेली आहे आणि ते अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही प्रत्येक माणसाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला जर पाणी नाही मिळालं, आपल्याला माहित आहे की साधारणतः जर विचार केला तर आपल्या जी पृथ्वी आहे ते पृथ्वीवर साधारणतः 71% जलसाठा आहे. परंतु 71% जलसाठा असून सुद्धा त्यातलं जे पिण्या योग्य पाणी आहे ते फार कमी आहे सर. आणि त्याचा जो आज म्हणजे जो आपण उपयोग करतोय तो अतिशय जास्त करत असून जे भूजल पातळी आहे ती अतिशय कमी होत चाललेली आहे. तर यासाठी जलतारा हे अतिशय चांगलं असून यामध्ये सर्वांचा नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी हे सेशन सर्वांनीच चांगल्या आणि व्यवस्थित ऐकून याची अंमलबजावणी करावी अशी माझी इच्छा आहे. आणि सोबतच यामध्ये सर, आमचं जे गाव आहे मोहरी, तर मोहरी गाव हे साधारणतः 3,500 लोकसंख्येचं गाव आहे. आणि गावामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे सर की साधारणतः आमच्या इथे एक डॅम आहे. डॅम मध्ये पूर्णतः कुठले म्हणजे सध्या पाणी नाही आहे त्यामध्ये. आणि ग्रामपंचायतची आपल्या इथे विहीर आहे. विहिरीमधून सर्वांना पाण्याचा पुरवठा होतो. परंतु सर, जर बघितलं तर आज शेती उपयोगी जे पाणी आहे तर ते म्हणजे नाहीसं असल्यासारखं आहे. कारण की कुठल्याही विहिरीमध्ये साधारणतः एखादा तास चालेल इतकं सुद्धा पाणी सध्या राहिलेलं नाहीये. म्हणजेच काय तर सर, जी भूजल पातळी आहे ती अतिशय कमी झालेली आहे. यासाठी जर आम्हाला जलताराच्या माध्यमातून जर चांगल्या प्रकारचा सहयोग मिळाला आणि यातूनच आम्हाला जर चांगलं काही करता आलं तर आम्हाला नक्कीच याच्यामध्ये आनंद वाटेल आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही याच्यामध्ये काम करू अशी तुम्हाला ग्वाही सुद्धा देतो. धन्यवाद. येस, नक्कीच. म्हणजे योगेश, आपण ऑलरेडी आपल्या गटासाठी, शेतकऱ्यांसाठी काम करताय. आपली इच्छा आहे गावाला काहीतरी पुढे न्यावं, पाणीदार करावं. आणि हे आपलं स्वप्न इतरांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून त्यांनी तुमची वॉटर हिरो म्हणून इथं नेमणूक केली. धन्यवाद सर. नक्की पुढे जाताना काही अडथळे येणार आहेत आणि ते आपण नक्कीच, ट्रेनिंगच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजे कोणत्याही नक्कीच. प्रकारचे अडथळे असो, बिलकुल फिजिकल बिलकुल. असते, मानसिक असते. कारण हो. प्रत्येक गोष्टीवर जर आपण मात केली नाही तर आपण पुढे जाऊ शकणार. येस येस. थँक्यू सो मच. थँक्यू. मी मध्ये मध्ये सुद्धा आपल्या सर्वांना शेअर करण्याची संधी देणार आहे. आपल्याला त्यासाठी आपलं नाव, गाव आणि आपल्याला जे सुचेल आपण ते सांगू शकतो. ती संधी घेण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर मोबाईलवर एक माईक सारखं चिन्ह आहे. ते जर चालू केलं तर आपला माईक चालू होतो आणि मग आपण बोलायचं असतं. तर आता पुढे जाऊ. येस गणेश, तुम्हाला काही सांगायचंय? हो सर. आम्ही गणेश महादेव ठाकरे थोडा. तुमच्या बाजूला दुसरा मोबाईल असेल ते थोडा दूर करा. आम्ही एका ठिकाणी बसलेलो आहोत सर्व आमच्या गावकरी. गावातील आमचे जे गणेश, माझी विनंती आहे की तो जो मोबाईल आहे दुसरा कोणाचा तरी बाजूला, ज्याच्यामुळे आवाज इको होतो, तर तो बाजूला करा, दूर नाही. बरं ठीक आहे सर. आमच्या गावामधून आमची जी निवड झालेली आहे, येस, आमची जी टीम आहे ना, हे टीम आम्ही गावामध्ये आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, येस, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सर्व गावातील लोक आहेत, पण त्यांच्या सोबत आम्ही काम करतो की जेणेकरून गावाच्या विकासामध्ये हातभार लागला पाहिजे. आणि ह्या जलताराची जी योजना आहेत, आमचे कुर्शी साहेब आहेत, महादेवरावजी सोळंके यांनी आम्हाला हे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं, कलेक्टर मॅडमने सुद्धा सांगितलं आणि आमचे जे तहसीलदार साहेब आहेत ते आमच्या गावामध्ये आले होते
आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या या खरोळा गावामध्ये आम्ही जलताऱ्याचं उद्घाटन केलं. भूमिपूजन सोहळा करून उद्घाटन केलं आणि मी स्वतः आमच्या गावामध्ये मंदिर आहे, त्या मंदिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे गावकरी जमा होतात गजानन Yes. महाराज मंदिरावर, त्या ठिकाणी सांगितलं की जवळपास या सृष्टी निर्माणपासून या जमिनीवर पाण्याचा भरपूर असा साठा आहे, पण ते पाणी आपण योग्य नियोजन नसल्यामुळे आपल्यापासून ते वाहून जात आहे. बरोबर. पावसाळ्यामध्ये कमी कालावधीमध्ये भरपूर असं पाणी पडते, पण त्याचा स्पीड एवढा वाढलेला आहे की एका दिवसामध्ये पडणारं पाणी एका घंट्यामध्ये पडायला लागलं आणि एका घंट्यामधून पडल्याच्या नंतर पुन्हा ते समुद्रामध्ये जाऊन मिळायला लागलं. तर ते पाणी कुठंतरी अडवलं गेला पाहिजे. त्याच्यासाठी ही जलतारा जी योजना आहे अतिशय अशी उपयुक्त आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक 1 एकर मध्ये जर एक खड्डा आपण जर खोदला तर 1 घंट्यामध्ये पडलेलं पाणी आपलंच पाणी आणि आपल्याच जमिनीमध्ये मुरल, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या विहिरीला तलावाला पाणी राहील. आता काय व्हायला लागलं की पडलेलं पाणी वाहून जात असल्यामुळे आज आमच्या गावामध्ये भूतकाळामध्ये जर आपण गेलो 25-30 वर्षामध्ये तर 25-30 फुटावर आपल्या गावामध्ये विहिरीला पाणी होतं. आज आपण 100, 200, 250, 300 फुटापर्यंत बोरवेल करत आहोत, पण त्याच्यामध्ये पाणी मिळत नाही सर. तर खरोखर ही जलतारा योजना मला अशी पटलेली आहे आणि निश्चितच ही योजना जर सर्व कास्तकारांनी शेतकऱ्यांनी जर राबवली तर भविष्यामध्ये आपली पाणी टंचाई मिटून जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. ग्रेट. धन्यवाद. थँक्यू गणेश. आपण आपलं गाव कोणतं? खरोळा आहे ना? खरोळा, वाशिम. आपण सोळंके साहेबांच्या माध्यमातून इथे जॉईन झालात आणि नक्कीच आपल्या गावामध्ये खूप छान ऑलरेडी आपण स्पर्धेची सुरुवात केली, ऑलरेडी उद्घाटन केलं, म्हणजे पाणीदार करण्यासोबत जिंकण्यासाठी सुद्धा तुम्ही रेडी आहात. सो थँक्यू सो मच. हो, धन्यवाद. छान काम करता म्हणून आपल्या गावाने आपली वॉटर हिरो म्हणून सुद्धा इथे निवड केलेली आहे. सो मी पुढे जातोय. ज्यांना नंतर बोलायचं आहे तर कृपया त्यांनी माईक चालू न करता आपला डिजिटल हँड वर करावा, मी बोलण्याची संधी देणार. आता एक आपण सर्वात महत्वाची गोष्ट इथे शिकणार आहोत, जी गोष्ट आपल्याला या स्पर्धेदरम्यान सुद्धा करायची आहे, वापरायची आहे, प्रॅक्टिस मध्ये आणायची आहे आणि सोबतच स्पर्धेनंतर सुद्धा जीवनभर आपल्या जीवनात सुद्धा ती प्रॅक्टिस करायची. ऐकताना थोडस समजेल न समजेल किंवा एखादं माझ्या ओळखीच मी ऐकत आहे गोष्ट असं वाटेल आणि कदाचित आपण माझ्यासोबत असणार नाही. म्हणजे जसं कधी कधी होतं ना की आपण बाईक चालवतो आणि बाईक चालवता चालवता आपल्या घराचा जिथं रस्ता आहे तिथं न राहता आपण थोडस पुढे जातोय आणि नंतर लक्षात येतं, अरे मी विचारात एवढं गुंग झालो, माझ्या घराचाच रस्ता चुकलोय. सो तसंच काहीसं या सेशन मध्ये होऊ शकतं. काही ओळखीच्या गोष्टी येतील, काही गोष्टी समजणार नाही किंवा हे तर ऑलरेडी मला माहित आहे असं काही वाटेल, आणि किंवा तुम्ही तुमच्या गावातल्या एखाद्या विचारासोबत जाल, शेतातल्या, घरातल्या, संसारातल्या, आणि आपण माझ्यासोबत नसणार, तर ही ट्रेनिंग आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणार. त्यामुळे माझी विनंती आहे की तुमच्या डोक्यामध्ये हे सेशन चालू असताना काही विचार आला तरी त्या विचाराला थोडस बाजूला ठेवायचं आणि मी काय म्हणतो त्याला ऐकायचं. सो सर्वजण मला थंब दाखवा असा, आवाज न करता. येस आहे, मी तुमच्यासोबत आहो म्हणून, आम्ही तुमच्यासोबत आहोत. थँक्यू. सो ती गोष्ट आहे जी महत्वाची आपल्याला या ठिकाणी वापरायची, ते म्हणजे खेळाडू बना, प्रेक्षक नाही. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला खेळाडू सारखं ऑन दी ग्राउंड खेळायचं आहे, प्रेक्षकासारखं स्टँड मध्ये किंवा टीव्ही समोर बसून खेळ बघायचा नाहीये. कदाचित आता आपण शेअर केलं आणि आपल्यापैकी अनेक जण असं म्हणू शकतात की आम्ही तर खेळण्यासाठीच उतरलो इथं, आम्ही तर ऍज अ प्लेअरच आहोत इथं, असं सुद्धा तुम्हाला वाटू शकतं. परंतु मी असं म्हणेल की मी जे काय पुढे आपल्यासमोर म्हणतोय ते कृपया लक्षपूर्वक ऐका. मी असं म्हणतोय की जी थिंकिंग, ऍक्शन अँड लँग्वेज ऑफ प्लेयर अँड स्पेक्टॅटर इज डिफरंट. प्रेक्षकाची आणि खेळाडूची विचार करण्याची प्रक्रिया, त्यांचे ऍक्शन आणि इव्हन त्यांची भाषा सुद्धा वेगवेगळी असते. परंतु ऑर्डिनरी लाईफ मध्ये आपल्याला हे लक्षात पण येत नाही. मी उदाहरण देतो. उदाहरणाचं आपण समजून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्या सर्वांना क्रिकेट माहिती आहे, आपल्या सर्वांना हे पण माहिती आहे की क्रिकेटची मॅच चालू असताना मैदानामध्ये
या टीमचे 11 लोक, त्या टीमचे 11 लोक आणि 2 एम्पायर पण असतात. मैदानाच्या बाहेर सुद्धा स्टेडियमवर खूप सारे हजारो लोक बसलेले असतात किंवा काही आपल्यासारखे टीव्हीवर सुद्धा मॅच बघत असतात. आणि आपल्याला ही माहित आहे की मैदानाच्या बाहेर असलेल्या प्रेक्षकांना कितीही पॉझिटिव्ह राहून चांगल्या प्रकारे विचार केला, देवाला साकडं घातलंय किंवा आणखीन काही गोष्टी केल्या, कितीही त्यांनी हात उभारे केले, कितीही ऍक्शन केल्या, काहीही बोलले, तरी आपल्या सगळ्यांना माहित आहे मैदानामध्ये जो खेळ चालू आहे त्याच्यामध्ये मात्र काही फरक पडत नाही. हा, कधी कधी तुम्ही म्हणू शकता हा माझ्या प्रार्थनेमुळे ती जिंकला, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो योगायोग आहे. कारण आपण प्रार्थना करतोय, तिकडे मैदानात काय होतं कधी त्यांना माहित पण नाही. मात्र ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की मैदानातील जो खेळाडू आहे तो जो काय विचार करेल, तो जो काय बोलेल, ज्या काही ऍक्शन घेणार त्यानुसार तो गेम पुढे जात असतो. तिथं घडणारी प्रत्येक ऍक्शन म्हणजे प्रत्येक क्षणाला जी काही ऍक्शन घडते ती त्या गेमचं भविष्य ठरवत असते, दिशा ठरवत असते. म्हणजे आपल्याला दिसेल की एखादा प्लेअर आहे ना 0वर आउट होतो, तरीही त्या प्लेअरचं लक्ष स्वतःकडे नसतं, टीमच्या जिंकण्याकडे असतं. म्हणजे त्याची जरी विकेट 0वर गेली तरी तो काय करतोय, दुसऱ्या इनिंग मध्ये समोरच्या प्लेअरच्या 2 विकेट काढतो आणि त्याचं लक्ष असतं आपली टीम जिंकली पाहिजे. तू विचारांमध्ये जाता आता मी काय करू शकतो, इतरांनी काय करावं म्हणजे टीम जिंकेल याकडे लक्ष. सो त्यामध्ये असं पण कधी कधी होतं, म्हणजे आपण पाहिलं असेल की सगळेजण एकत्र येतात आणि कॅप्टन म्हणतोय की सचिन बॉल टाकेल किंवा सचिन बॅटिंग करेल, असं काहीतरी डिस्कशन चालू असतं. तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये आठवा की कोणीतरी सांगतोय मी बॉल टाकेल, मध्ये दुसरा महादेव सारखा मध्ये येतोय आणि ते कदाचित म्हणतोय नाही 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 नाही, बॉल माझ्या हातात आहे, मी याची विकेट काढतो. आणि आपल्याला लक्षात येतील तिथे काय होतं, आपण वादविवाद न करता तो कॅप्टन काय करतोय, बॉल महादेवच्या हातात देतो. कारण का, महादेवने जास्त कॉन्फिडन्स दाखवलं. म्हणजे आपण विचारामध्ये अडकत नाही, अरे यानं मी सांगत होतो असं करायचं होतं आणि यानं माझा अपमान केला, असं पण आपण त्या खेळामध्ये म्हणत नाही. हा, प्रेक्षकाच्या गॅलरीमध्ये असेल तर आपण असा विचार करतो. खेळाडू मात्र तसा विचार करत नाहीये. त्याचं संपूर्ण लक्ष त्या जिंकण्याकडे असतं, ना की पर्सनल मान अपमानाकडे असतं. जिंकण्यासाठी जे जे आवश्यक आहे ती गोष्ट ते करत असतात. माझ्याकडे बॉल दे म्हटलं आणि कॉन्फिडन्स दाखवला तर तो बॉल देऊन देतोय. हा माझ्या विरुद्ध जात आहे असं होत नाहीये. इव्हन आपल्याला दिसेल की एखादा व्यक्ती महादेव म्हणतो की माझ्याकडे बॉल दे आणि कॅप्टन बॉल देतोय आणि होऊ शकतं त्या बॉलवर 6 जातोय. तुमच्या खेळात कधी कधी झालेलं असेल. असं झालं तरी कॅप्टन काय करतोय, 6 गेल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजवतोय, वेल डन, पुढे असा बॉल टाका. म्हणजे तो तिथं रागवत नाहीये, काय यार तुला समजतच नाही, जाणून बॉल मागितला आणि आता असं करतोय, असं होत नाही. खेळामध्ये आपण जिंकण्यासाठी एकमेकाला मदत करतो. सो या ट्रेनिंग मध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. आता तो झाला वेगळा खेळ, इथं मात्र वेगळा खेळ आहे, स्वरूप थोडं बदलतं. आपल्याला इथं सुद्धा मात्र टीम म्हणून जिंकायचंय. परंतु लक्षात घ्या तिथं 11 प्लेयर होते. सचिन इथं किती प्लेयर आहेत, योगेश इथे किती प्लेयर आहेत, काय सांगाल? इथं पूर्ण गाव आहे सर. ओके, आणखीन कोण सांगेल यापेक्षा वेगळं उत्तर? इथं किती प्लेयर आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी? किती लोकांना घेऊन तुम्हाला खेळावं लागेल? कोणी सांगू शकता? टॅब येस. ओके, कोणी 5चा आकडा दिलाय? ओके, गावातील वॉटर हिरो म्हणून आले म्हणून 5 हिरो आहात तुम्ही. किती लोकांचा हा गेम आहे काय सांगाल? एक उत्तर मला मिळालं 5, म्हणजे 5 वॉटर हिरो आले. एक उत्तर मिळालं गाव. आणखीन वेगळं काय उत्तर आहे तुमचं? येस निखिल. माईक मात्र बंद ठेवा बोलत नसताना. येस. हा गेम किती लोकांचा आहे? वत्स गुल्म जलतारा स्पर्धा किती लोकांची आहे?
गाव आहे, वॉटर ब्युरो आहे आणि प्रशासनातील काही अधिकारी पण आहेत सर, त्यांचं पण सहकार्य लागेल. राईट. म्हणजे असं आहे का, जिल्हा प्रशासन आहे, आम्ही आहो, तुम्ही वॉटर ब्युरो आणि लाडेगाव आहे, एवढंच आहे? बरोबर सर, बरोबर सर. विवो कोणीतरी म्हणते की ऑल डिस्ट्रिक्ट ही प्लेयर आहे, किंवा त्याही पुढे झालं गेलं तर ऑल डिस्ट्रिक्ट नाही, त्याच्याही बाहेर ह्या गोष्टी जातात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तुमच्या गावामध्ये जे पाणी मुरवताय हे कदाचित तुमच्या गावातले दुसऱ्या गावात जात आहे, किंवा तुमच्या गावामध्ये जे पाणी येणार आहे ना ते दुसरं गाव कोणतं तरी काम करणार आहे आणि तुमच्या गावात पाणी येणार आहे. म्हणजे वरचे रस्ते तुम्हाला माहित आहेत, वाशिमवरून निघते मंगरुळपीर, कारंजा, अमरावती एक रस्ता जातोय. जमिनी खालचे रस्ते माहित नाही आहेत आपल्याला, जमिनीत पाणी कुठून कुठे जाते माहित नाहीये. सो आपल्या सगळ्यांना जिंकण्यासाठी सगळ्यांना खेळावं लागेल, आणि सगळ्यांना खेळण्यासाठी सगळ्यांना मोटिवेट करावं लागेल, तरच आपण या गेम मध्ये पुढे जाऊ शकतो. आता कदाचित आपलं असं म्हणणं येऊ शकतं की आम्ही तर आमच्या या गावामध्ये प्रत्येकाला सांगत आहे, दिवसभर उन्हातानात फिरत आहे, मला खरोखर वाटतं की माझं गाव, माझा जिल्हा हा पाणीदार व्हावा, यामध्ये तीड मात्रही माझ्या मनामध्ये शंका नाहीये, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मी लोकांना हात जोडतो, पाया जोडतो, मान अपमान सहन करतो, सगळं काही करतोय, मी पैसा पण द्यायला तयार आहे, असं पण तुम्हाला वाटेल. तरी पण आहे ना, काही गावकरी पाहिजे तसं सहकार्य करत नाहीत, सहकार्यातच नाही मध्ये अडथळा पण आणतात, असं पण आपल्याला कदाचित दिसेल. म्हणजे आपण प्लेअर बनलो, परंतु काही लोक प्रेक्षक बनून आपल्याला नको ते बोलताना पण दिसतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, तो तर माहित नाही, पण तुम्ही कोणत्या रोल मध्ये आहात, प्रेक्षकाच्या या खेळाडूच्या. आता हे समजण्यासाठी मी एक तुम्हाला डेमो देतो. म्हणजे बऱ्याच वेळा हे ऑर्डिनरी लाईफ मध्ये समजत नाही, आपल्याला प्रॅक्टिकल द्वारा समजून घ्यायचंय. मी एक डेमो देतोय म्हणजे आपल्याला कळेल मला काय म्हणायचंय. या डेमोसाठी मला 5 व्हॉलेंटियर पाहिजे. इथं तुमच्यापैकी 5 जणांनी हात वर करा, ज्यांचं नेटवर्क चांगलं आहे, माझा आवाज त्यांच्यापर्यंत क्लिअर पोहोचतोय, अशा 5 लोकांनी हात वर करायचे. मी त्यांच्यासोबत इथं डेमो घेतोय. येस, योगेशांचा हात आहे. आणखीन 4 प्लेयर पाहिजेत मला. कृपया कोणीही 4 प्लेयर हात वर करायचे. यश नामदेव, आपला पण हात वर आहे. त्यासाठी असा हात न करता, तिरपा न करता सरळ हात करा, म्हणजे तुम्ही वर याल माझ्याजवळ. डिजिटल असा पंजा वर करायचा आपल्याला. ओके, रवींद्र आपला माईक आहे, आपला हात वर करा म्हणजे वर असता. मला 5 लोक पाहिजे. मी डेमो करतोय, म्हणजे मला काय सांगायचं ते डेमोच्या माध्यमातून जाईल. बघा, सध्या आपण प्रेक्षकामध्ये आहोत, म्हणजे मी काय बोलतोय ते तुम्ही ऐकत आहात, हिमानी इतबारे ऐकत आहात, परंतु या गेम मध्ये उतरलेले नाही आहात. तुम्ही तुमचा वेळ पण देतात. येस, निखिलचा हात वर आलाय, रवींद्र जटाळे यांचा हात वर आलाय, योगेश यांचा हात वर आलाय. हात तसाच ठेवायचा आहे, हात खाली नाही घ्यायचा. परत मला येस, प्रेमानंद राऊत यांचा हात वर आलाय. आणखीन मला 2 प्लेयर पाहिजेत. हात तसाच राहू द्या. 5 प्लेयर आले की मी पुढे जातोय. येस, कोण करेल? सर ते कैलास सर म्हणून आहे, त्यांचा हात वर आहे, कैलास सरांचा. ओके, डिजिटल नाही आलाय ना. मोटोरोला म्हणून कोणाचा तरी हात वर आला. तुमचं नाव काय? अमोल बांडे दुधोरा यांचा पण हात वर आहे. तर कृपया फिजिकल एक हात वर करा, म्हणजे इथं समोर येणार. मी बाकीच्यांचे माईक म्यूट करणार आणि तुमचे फक्त चालू ठेवणार आहे ना. त्यासाठी ही आवश्यकता आहे. जरी तुम्ही फिजिकल करत आहात, परंतु मला कमांड देण्यासाठी कोणाचे माईक चालू ठेवायचे, कोणाचे बंद ठेवायचे, यासाठी तुमचा डिजिटल हँड वर पाहिजे. मोटोरोला एक हात वर आलेला आहे. कृपया आपलं नाव सांगा. आपलं नाव सांगा मला, मी रिनेम करतो इकडून. मोटोरोला, तुमचा माईक पण चालू आहे. तुमच्या मोबाईलचं इथं नाव दिलंय मोटोरोला H50 फ्युजन.
पण असं माणसाचं नाव नसतं, म्हणून मला नाव पाहिजे. ओके, बघा असंच काहीसं आपल्या गावामध्ये होऊ शकतं. तुम्हाला एखादा गेम खेळायचा आहे आणि लोक वाट बघतायत, तुम्ही इमाने इतबारे सांगताय अरे आपल्याला खेळायचं आहे, परंतु लोक तुमच्याकडे प्रेक्षक म्हणून बघतात. सो जसं आपण इथं बघतो हे आहे, बघत आहे तर समोर येत नाहीये. सो एक जण पाहिजे मला, 4 जण झाले, एक जण पाहिजे आणखी. सर कैलास खाड्यांचा हात वर आहे, फिजिकल हात आहे. येस, फिजिकल नको मला, डिजिटल. कैलास सर बाजूला कोणी जर आपण तुमच्या मुली असतील तर कृपया त्यांना बाजूला बसवा, म्हणजे मी पुढे काय बोलेल तर मुलांना सगळं माहित आहे डिजिटल फिजिकल कसा हात वर करायचा. येस, माझ्याजवळ सर्वजण आले, 5 लोक आले. नामदेव सुरुशे आहेत, मोटोरोला H50 फ्युजन आहेत, प्रेमानंद राऊत आहेत, रवींद्र जटाळे आहेत आणि योगेश रामगिरी आहेत. मी सर्व 5ही जणांना म्हणेल की आपल्याला व्हिडिओ चालू करायचा आहे. 5ही जण व्हिडिओ चालू करा. येस, 5ही जणांनी आपला माईक चालू करायचा आहे. 5ही जणांनी, इतरांनी मात्र आपला माईक बंद ठेवायचा आहे. 5 लोक फक्त माईक चालू करतील. येस, आता मी या 5 जणांना एक रोल देणार आहोत. 5ही जणांनी मला लक्षपूर्वक ऐकावं मी काय रोल देतो, आणि तो रोल इतरांसमोर तुम्हाला करायचा आहे. हा रोल असा आहे, योगेश आपल्याला क्रिकेट माहित आहे ना? हो. राईट. मी असं समजा की समोर एक क्रिकेटची मॅच चालू आहे, ठीक आहे, आणि तुम्ही रवींद्र, प्रेमानंद आणि मोटोरोला आणि नामदेव ही मॅच बघत आहात. घरी बघत आहात का स्टँड मध्ये बघत आहात, तिथं बसून गॅलरीमध्ये बसून. सो तुम्हाला काय करायचंय, त्या मॅच बाबत काहीतरी बडबड. आता आपल्याला माहिती आहे स्टेडियम मध्ये सगळा गोंधळ असतोय, कोणाचं म्हणणं कोणाला ऐकू येत नाही, स्पष्टता सुद्धा कळत नाही. सो इथं कदाचित ती पण येणार नाही, तर तुम्हाला वाटेल ते तुम्ही गप्पा मारू शकता. त्या खेळाबद्दल तुम्हाला बोलायचंय, म्हणजे मला काय सांगायचे ते नंतर कळेल. क्लिअर सर्वांना? रोल समजला? हो. ओके. सो यस, रवींद्र स्टार्ट, प्रेमानंद स्टार्ट करा, नामदेव स्टार्ट करा. येस योगेश, इतरांनी लक्षपूर्वक. आजची मॅच जी आहे ती भारत पाकिस्तान मॅच चालू झालेली आहे. आजच्या मॅच मध्ये ओपनिंग बॅट्समन सचिन तेंडुलकर आणि सहवाग उतरलेले आहेत. बघा, आजचा जर सामना आपण जिंकलो तर 100% यावर्षी सुद्धा आपण वर्ल्ड कप आणू असं वाटतंय महादेव सर. जटाळे सर, तुम्हाला काय वाटतंय? योगेश सर काय हॅलो. ते बरोबर खेळत नाही ना योगेश सर. हा, बोला सचिन ना. आजकाल फॉर्म मध्ये नाही आहे, बरोबर खेळत नाही आहे. मला तरी काही शंका वाटते बा, काही असं वाटते का आज म्हणजे भारत पराजित होईल असं वाटते का? पाकिस्तानचं स्वप्न म्हणजे असं पूर्ण होईल असं वाटते? मला तसं वाटत आहे. त्याचा आता काही फॉर्म मध्ये राहिला नाही ती. अच्छा 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 अच्छा. हा. काय काय वाटते सर बाकी? दुसऱ्याला ओपनिंग मध्ये दुसऱ्याला घ्यायला पाहिजे होतं. हो 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 हो. पण कसं आहे हा, की सेकंड मध्ये. सुरुवातीला आता यांच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नव्हता ना, त्यासाठी आता नवीन टीम जी आहे ते तयार करायची आहे. आता नवीन टीम मध्ये बघूया काय होते तर काय. प्रेम सर काय म्हणले, काय त्यांचं काहीतरी म्हणणं आहे, काय काय म्हणतात प्रेम सर, तुमचं काय म्हणणं आहे? हो प्रेम सर, काहीतरी बोला काहीतरी. अरे त्याला सेहवागला काही खेळता येत नाही. बघा तो कसा खेळत आहे. ऑफ साईडला खेळायला पाहिजे हा बॉल, तो राईट साईडला खेळत अहो आहे. आयपीएल ना जास्त आणि पैसे लावले कशाला एवढी होते. घाई करत आहे तो? अहो कशाला एवढी घाई करत आहे? आयपीएल ना खूप पैसे दिलेले आहेत लोकांना, त्यामुळे लोक खेळत नाहीत, फॉर्म मध्ये नाही आहेत, इन फॉर्म मध्ये नाही आहेत लोक. सध्या जास्त पैसा आयपीएल नाही मध्ये नाही, आहे पण ना. मॅच खेळत नाही. निवड हा? चुकली मला तरी वाटतं की या कसा मॅच खेळत आहे बघा. अच्छा. पण आता निवड सर कसं आहे, समिती- निवड समिती जी आहे सर, निवड समिती आता विचार करत नाही की कोणाचा इनफॉर्म आहे कोणाचा आउटफॉर्म आहे. जे पॉप्युलर आहेत फक्त त्यांचाच विचार केला जाते, बाकी काही कोणाचा विचार केला जात नाही. काय हो, ते पैशासाठी खेळतात. हो. त्याचा प्रत्येक बरोबर ओव्हरला आहे. 6 4 पाहिजे तेव्हा रन रेट वाढेल आपला. काय म्हणलं वाटतंय असं नामदेव? वाटतंय, पण काय माहित आता फॉर्म मध्ये किती नामदेव प्लेअर बोलले? आहेत. शेवटी कसं आहे, सचिन तेंडुलकर आहे, आपली पहिली उमेद तर सचिन तेंडुलकरच असते.
आजकाल नाही, इंडियन आपल्याला क्रिकेट तर म्हटलं इंडियन क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकर शिवाय दुसरं नाव आपल्याला आठवतच नाही. ठीक आहे, एक रेकॉर्ड आहे त्यांचं तो अतिशय चांगला. चांगला खेळत आहे ना. हा बघा त्याला रवींद्र बॉल मिस केला. अशी बॉल मिस झाल्यानंतर कसं होणार? बघूया आता बघा बघा पुढचा बघा बॉल काय म्हणते तो. काय बरोबर नाही खेळू लागला तो आपल्या योगेश सर. काय कसं करावं समजत नाही. काय आता खूप असं टेन्शन येऊ लागलं मला आता. नाही नाही नाही, हरता काळजी पण करू नका सर. नक्की नक्की नक्की. आता पुढचा बॉल हा वीरेंद्र सहवागकडे आहे मॅच ना, आवडते बघूया का? काय मॅच ते नाव. जिंकली पाहिजे नाही. असं जर झालं तर कसं होईल? मॅच हो जिंकली ना, पाहिजे ना. दरवेळेस पाकिस्तान मॅच आहे. असं नाही व्हायला पाहिजे की इतक्या दिवसाचं पाकिस्तानचं स्वप्न हे पूर्ण होऊन जाईल. मग काय तर. नामदेव नाही भाऊ मॅच काहीतरी म्हणून मध्ये आपल्याला असं जर खेळलं ते. हो बरोबर नामदेव आहे. भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे, शेवटी टीमवर्क आहे. आता टीमवर्क मध्ये सगळ्यांनीच खेळलं तरच व्यवस्थित आहे, नाही तर काय. येस, थँक्यू सो मच. खूप छान रोल तुम्ही निभावलाय. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजवा. आणि टाळ्या कशा वाजवू आपण? तर अशा कदाचित टाळ्या आवाज येणार नाही ना, असं असं करा बरं. अशा टाळ्या वाजवू आपण, एक वेगळ्या झुमरच्या टाळ्या. येस, खूप छान रोल निभावलाय. म्हणून सगळ्यांनी असं करायचंय. हात आहेत सगळ्यांना. नामदेव आपण पण असे हात करा. असे असे हात दिसले पाहिजे सगळ्यांचे. येस, खूप छान प्रकारे रोल निभावलाय. म्हणजे आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल ही कोणती भाषा बोलत होते. यांना टेन्शन पण येत होतं. म्हणजे जसं रवींद्र यांनी सांगितलं की त्यांना मॅच बघताना टेन्शन येत होतं. हे खेळत नव्हते, प्रेक्षकाच्या गॅलरीत होते. आता माझा प्रश्न आहे, कोणी याचं उत्तर देऊ शकता? मला सांगा, यांनी काहीही टेन्शन घेतलं, यांना भारताबद्दल कितीही अभिमान असला, हे काहीही बोलले, यांनी कितीही प्रार्थना केली, तर त्या खेळामध्ये काही फरक पडेल योगेश? नाही सर, पडलं सर. काही फरक पडणार नाही. काही म्हणजे फरक आपल्याला पडणार. लक्षात आलं की ही प्रेक्षकाची लँग्वेज आहे. आपल्याला दिसेल की आपल्या जीवनात सुद्धा अनेक लोक प्रेक्षकाची लँग्वेज वापरतात. ती कदाचित आपल्याला आवडणार पण, खूप छान पण वाटेल, मजा येईल, एंटरटेनमेंट पण होईल आपलं, लोकांची गर्दी पण जुळेल. परंतु ती मतामध्ये कन्वर्ट होणार नाही, कारण ती प्रेक्षकाची लँग्वेज आहे, जर तरची लँग्वेज आहे. ही लँग्वेज कशी असते हे आपल्याला सगळ्यांना समजली. ही जर लँग्वेज आपण आपल्या गावामध्ये वापरली तर मी म्हणेल आपण जिंकणार नाही. सो ही प्रेक्षकाची भाषा मला वाटतं सगळ्यांना कळालेली आहे, जी प्रेक्षक वापरत असतात. आपल्याला दिसेल एक खेळाडूची मात्र अजून एक भाषा आहे जी आपल्याला इथं आता शोधायची आहे. लवकर लक्षात येणार नाही, पण आपण त्याचा सुद्धा एक डेमो घेऊ. आपल्याला दिसेल की आपल्या जीवनात आपण खेळाडूची भाषा कमी आणि प्रेक्षकाची भाषा जास्त वापरतो. मी तर असं म्हणेल की, आणि ही करताना आपल्या लक्षात पण येत नाहीये की मोस्ट ऑफ द टाइम आपण सुद्धा आपल्या जीवनात खेळाडूपेक्षा प्रेक्षकाची भाषा वापरतोय आणि आपल्याच लक्षात येत. आपण बऱ्याच वेळा आपल्या जीवनाचा आपण प्रेक्षक बनतो. जेव्हा यांनी संवाद साधला तर आपल्या लक्षात आलं असेल की ते प्रेक्षकाची भाषा वापरत होते आणि या प्रेक्षकाच्या भाषेमध्ये राहून स्वतःचे एंटरटेनमेंट पण करत होते. परंतु त्याने गेम पुढे जात नाहीये. ऑर्डिनरी लाईफ बघताना आपल्याला माहित पण होत नाही की आपण प्रेझेंट पण होत नाही. सो हे आणखीन स्पष्ट व्हावं, म्हणजे काही जणांना अजूनही कन्फ्युजन असेल म्हणून मी एक उदाहरण देतो, म्हणजे आणखीन स्पष्टतेनं कळेल मला काय म्हणायचं. बघा, सगळ्यांना माहित आहे, उदाहरण असं मी निवडलं की जे सगळे जण त्या काळातले आहेत, मोस्ट ऑफ द आता इथले माझ्या समोरचे लोक 40-45 मधले आहेत म्हणून तसं उदाहरण घेतोय. बघा, भारत आणि श्रीलंका ईडन गार्डनवर मॅच चालू होती आणि मी घरातील टीव्ही समोर पासून मॅच बघत. सचिननं 6 लागला, मारला की मी लगेच फुट पडतो, वाव, राईट सिलेक्शन. नंतर मात्र मॅच जशी अशी पुढे जात गेली, नेक्स्ट बॉल बॅटवर न येता किपर जवळ जायला लागले. जशी मॅच पुढे जात होती तसा रन रेट हळूहळू कमी व्हायला लागला. सिद्धू, अझरुद्दीन रन न काढता आउट झाले आणि मी दोन्ही बॅट्समनला शिवाय द्यायला लागलो. करून काय यार, याला एवढं समजलं नाही, कोण सिलेक्शन केलं याचं? अशानं मॅचचं वाटोळं करणार. आणि असं करत करत बेस्ट बॉलर जयसूर्या, मुरलीधरन या दोघांनीच काय केलं, 35व्या ओव्हर मध्ये भारताला गुंडाळलं.
भारत वर्ल्ड कपच्या सेमीफायनलची मॅच हरला. विनोद कांबळी नॉट आउट राहून रडायला लागला. जसाही भारत हरला माझाही मूड बिघडला. विनोद कांबळीला शिवाय द्यायला लागलो. कशाला एक एक रन काढून नॉन स्ट्राईक एंडला राहिला. डायरेक्ट चौका मारायची वाट पाहिली असती तरी भारत जिंकलो असतो. खूप ओव्हर बाकी होत्या. कदाचित त्यानं पैसे घेतले. घरात सगळ्यावर चिडचिड सुरू झाली. बरोबर जेवण केलं नाही. मूळ नाही म्हणून खेळायला गेलो नाही. त्या दिवशी जे काम करायचं ते न करता झोपण्यात सगळा वेळ घालवला. बघा आता मी एवढी आदड उपट केल्याने त्या मॅचवर काही फरक पडला तर नाही. भारत मॅच जिंकला नाही. सो दिस इज अ स्पेक्टॅटर लँग्वेज अँड ऍक्शन विच विल नॉट फॉरवर्ड ऑर चेंज द गेम. ते आपलं फक्त एंटरटेनमेंट करतं. आणि कधीपर्यंत? जोपर्यंत मी ते एंटरटेनमेंट करून घेतो. परंतु त्याचे इम्पॅक्ट जीवनात खूप खोलवर गेलेले असतात आणि कदाचित त्याची तुम्हाला कल्पना पण नसते. जेव्हा तुम्ही डिस्कव्हर कराल तुम्हाला हे त्या इम्पॅक्टला जेव्हा तुम्हाला माहित पडेल ना तर तुम्ही इमॅजिन पण केलं नाही की एवढा हा खोलवर इम्पॅक्ट गेलेला आहे. सो ऍक्च्युली त्या ठिकाणी बऱ्याच वेळा लक्षात कोणाला असं वाटेल की मी त्या मॅचला रिॲक्ट झालो. मी रिॲक्ट झालो म्हणजे नो, मी मॅचला पण रिॲक्ट झालेलो नव्हतो. मी माझ्याजवळ एक मान्यकता होती त्याला रिॲक्ट झालो होतो. म्हणजे माझ्याजवळ मान्यकता होती आणि ती म्हणजे काय तर भारत माझा देश आहे आणि माझा भारत देश जिंकला पाहिजे. सो ही मान्यकता माझ्या आधी पण इथं होती. आपण जर पाकिस्तान सोबत जिंकलो तर हा आपल्या भारताचा अपमान आहे अशी माझ्याकडे एक मान्यकता होती. मला माझ्या देशाचा अभिमान आहे आणि ज्याला देशाचा अभिमान नसतो ना तो रिॲक्ट होत नाही. ज्याला अभिमान असतो तो रिॲक्ट. जे रिॲक्ट होत नाहीत ना त्यांना अभिमानच नाही असे पण माझी मान्यता. सो आता दिसेल ती आता पण माझ्याजवळ, पण आता ती मला तिला मी युज करू देत नाही. माझा त्याच्यावर काही परिणाम पण होत नाही. पण त्यावेळेस ती मान्यकता मला वापरत होती आणि जे घडलं त्याला रिॲक्ट नव्हता, या मान्यकतेला मी रिॲक्ट. सो हे समजायला कठीण असेल म्हणून मी सांगितले की या स्पर्धेदरम्यान आपण हे वापरणार आहोत, स्पर्धेनंतरही आपल्या जीवनात वापर. आता पुढे जाण्यापूर्वी आपल्याला दुसरी गोष्ट शिकायची आहे. प्रेक्षकाची भाषा कळालीच, आता प्लेयरची भाषा शिकायची. प्लेयरची भाषा मात्र मी समजून सांगणार नाही, तुम्हाला इमॅजिन करायची आणि ती इमॅजिन करून म्हणजे डिस्कव्हर करायचं आहे. त्याच्यासाठी मला आणखीन 5 प्लेयर पाहिजे तुमच्यापैकी ज्यांना मी एक डेमो देतोय. म्हणजे डेमोच्या माध्यमातून लवकर लक्षात येतं. कोण 5 जण हात वर करतात कृपया करा. मी सांगतोय त्याप्रमाणे मग त्यांनी डेमो करायचा आहे म्हणजे इतरांना तुमच्यामुळे लक्षात येईल. कोणी 5 जण हात वर करा. येस, 5 लोकांचे हात वर पाहिजे. ज्यांचं नेटवर्क चांगलं आहे अशांनी हात वर करा. बघा आता तुम्ही सध्या काय करत आहात तर मी सांगतोय, मी खरोखर कळकळीनं सांगतोय. तुम्हालाही वाटतं की मी हात वर करावा, तुम्हालाही वाटतं की मी बोलावं, परंतु आपण कदाचित प्रेक्षकाच्या रोलमध्ये असाल तर इतर कोणी करेल ना असा विचार करत असाल. नागेश हात वर करेल ना, मी कशाला करू, मी केला तर माझं कुठं चुकलं का. सो इट इज अ स्पेक्टॅटर लँग्वेज, प्रेक्षकाची भाषा. आणि या प्रेक्षकाच्या भाषेनं काहीही साध्य होणार. सो आपल्याला प्लेयरची भाषा डिस्कव्हर करण्यासाठी शोधण्यासाठी माझ्यासोबत हा डेमो करायचा आहे. सो कोण 5 लोक येणार कृपया. आपल्याला काय करायचंय यामध्ये जाऊ नका, आपण बरोबर करणार, फक्त समोर या. कोण कोण येणार? तुम्ही नाही आले तर मी मगाच्याच लोकांना विनंती करतो की ती रेडी आहेत, कृपया त्यांनी हात वर करावा. येस योगेश, आपण हात वर करा. योगेश आहेत मगा. कोण कोण होते? येस, प्रेमानंद राऊत आहेत 2. योगेश तुमचा पण हात वर करा. मला 5 लोक लागतील. रवींद्र जटाडे आहेत. ओके, योगेश आहेत. आणखीन 1-2 नवीन या, यांच्या सोबत तरी नवीन प्लेयर. ओके, मी तिघांपासून सुरुवात करतो. वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ देऊ शकत नाही. तुम्ही कदाचित मला समजून घेत असाल, परंतु बघा खेळ तर सगळ्यांना समजतो. म्हणजे मला आहे ना, मी रिअली सांगतोय, सचिन तेंडुलकरला सगळ्यांनी ऐकलं असेल आणि मी असं स्वतः
स्वतःला मानतोय की मला सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त नॉलेज आहे, पण म्हणजे त्यांना कसं खेळावं हे मला माहिती आहे, त्यांना काय करू नये हे मला माहिती आहे, त्यांना किती मॅचेस खेळल्या, मला जगातल्या त्या काळातल्या मोस्ट ऑफ दी प्लेयरची नाव माहित होती, कोणाचे रन किती झाले हे माझ्या तोंडपाठ. पण माझ्या गावच्या टीम मध्ये माझं सिलेक्शन कधी झालं नाही, माझ्या छोट्या भावाचं व्हायचं. म्हणजे माझं नॉलेज असणे हा वेगळा पार्ट आहे आणि खेळणे हा वेगळा पार्ट. सो तसं आपल्या गावाबद्दल कदाचित आपल्याला नॉलेज असेल, हे व्हावं असं वाटेल, परंतु आपण प्रेक्षकाच्या रोलमध्ये असाल तर मात्र ते वर्क करणार. बुलेट मारा सॉफ्टवेअर मारलं बस. माईक बंद ठेवायचंय. येस, माझ्यासोबत प्रेमानंद राऊत आहेत, रवींद्र जटाळे आहेत आणि योगेश आहे. कृपया आपण तिघे जण आपला माईक चालू करणार आहात. मी आपल्याला एक डेमो करण्याची आता विनंती. योगेश, आता असं समजायचं आहे, मग तुम्ही प्रेक्षकाचा रोल केलाय, आता तुम्हाला खेळाडूचा रोल करायचा. खेळाडूचा रोल करताना काय करायचंय की आम्ही सगळे प्रेक्षक आहोत असं समजा, आणि तुम्ही तिघ प्लेयर आहात आणि तुम्ही ऑन दी ग्राउंड आहात. ऑन दी ग्राउंड कदाचित तुम्ही आता फिल्डिंग करत आहात, बॅटिंग करत आहात असं म्हणा. बॅटिंग करण्यासाठी तुम्ही 2 बॅट्समन तिथे उतरले, तिसरा बॅट्समन तुम्हाला पाण्याची बॉटल घेऊन जातोय आणि काहीतरी तुम्ही तिथं गप्पा मारताय, तिथे गप्पा मारताय, खेळ सुरू व्हायचाय पण गप्पा मारताय. सो तुम्ही तिथं काय बोलणार एकामेकाला ती इथं बोला. तुम्ही ऑन दी ग्राउंड आहात, ऑन दी ग्राउंड जे काय तुमच्या डोक्यामध्ये येतं ते बोला. येस, प्लीज गो अहेड. आजचा जो मॅच आहे बघा, आपल्याला खेळायचा आहे आणि या मॅच मध्ये आपल्याला खेळायचंच नाही तर नुसतं जिंकायचं सुद्धा आहे. तर आज बघितला तर जास्त काही इतकं मोठं मला असं वाटतं की कुठल्या प्रकारचा स्कोअर दिलेला नाही आहे पुढच्या टीमनी. आणि खेळताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की 100% आपण जिंकू, हा विचार करूनच रवींद्र सर आणि प्रेम आपल्याला खेळायचं आहे. आता सुरुवात बरोबर. जर बघितली ना आपण, तर आपली थोडीशी जी फिल्डिंग होती ती व्यवस्थित राहिली नाही, परंतु आपण बॅटिंग मध्ये चांगलेच रन काढू. आणि मला असं वाटतं की आजचा जो हा टास्क आहे आपण 100% कम्प्लीट करू. काय वाटतं प्रेम सर? मी बॅटिंग बरोबर करतो. आहे सर. रवींद्र सर, तुम्ही बॅटिंग करता, येस, बरोबर आहे, मी परंतु बॅटिंग करतो. हा जो हा जो बॉलर आहे, हा बॉलर लेफ्टी आहे आणि लेफ्टी असल्या कारणामुळे त्याला त्या प्रकारे ट्रीट करावं लागेल. तुम्हाला आणि तुम्ही कव्हर त्या ड्राईव्ह पद्धतीने व्यवस्थित मारता येईल, त्यामुळे जर जर शॉर्ट बॉल जर वगैरे व्यवस्थित वाटले तर त्यावर तुम्ही रिस्क घेऊ शकता. तर रिस्क आता घेऊन तुम्ही मला पुल सुद्धा करू शकता. मला आता तुम्ही बरोबर. कोणी काही सांगू नका. आता मला खेळू द्या, मी खेळणार आहे आता. बॉल टाकत काय आहे. हरकत नाही, येस, चला, ओके ओके ओके. चालेल, काय हरकत नाही. मी 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 खेळत आहे. मी हो प्रेमाना सर खेळत आहे. हो, ओके. बरोबर बरोबर आहे सर. चालेल. पहिले स्वतःचा सेल्फ डिफेन्स व्यवस्थित ठेवा सर, जेणेकरून विकेट नाही जाणार आणि आपल्याला व्यवस्थित जिंकता येईल. याच्यासाठी पहिले विकेट टिकून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे खेळताना न- लक्ष द्या आणि चांगलाच खेळा. नक्कीच मी आउट होणारच नाही. हा, बॉल टाका तर सर. बॉलरकडे जो बॉलर टाकत आहे, बॉल त्यानुसार तुम्ही पहा, त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या बॉलरकडे, कारण तो स्पिन सुद्धा करतो कधी कधी. मी थोडंसं थांबवतोय. मी तुमच्या येस, मार्फत इतरांना परत एकदा विनंती करतो. बघा, तुम्हाला हे सुद्धा कुठं प्रेक्षकाची भाषा वापरत असताना दिसत असतील. म्हणजे यांना वाटून राहिले की मी ऑन दी ग्राउंड. मी म्हणतोय जस्ट इमॅजिन करा, तुम्ही ऑन दी ग्राउंड आहात. जेव्हा ऑन दी ग्राउंड असताय, जेव्हा तुम्ही टीम असा गोल पकडता एकामेकाला, तेव्हा काय बोलत असता ते बोला. तुम्ही प्रत्येक जण इमॅजिन करू शकता की तिथं काय होत असतं, ते प्लेयर कशा ऍक्शन घेत असतात, तिथं काय होताना दिसतं, तुमचं होणं कसं असतं, तुमचा स्वभाव कसा असतो. हे नॉलेज मधून शेअर करू नका. नॉलेज मधून जर शेअर केलं तर तुम्ही तुमचं कदाचित नॉलेज घेऊन याल आणि त्या नॉलेजनं इथं डेमो होणार. मी म्हणेल ऑन दी ग्राउंड बघा आणि तिथं तुमचं असणं कसं असतं, तो प्लेयर कसा असतो, जस्ट इमॅजिन करा. ऑन दी ग्राउंड वर ते कसं दिसतं आणि तिथं जे दिसतं ते जस्ट बोला. येस योगेश, परत मी बोलण्यास संधी देतोय.
ऑन दी ग्राउंड आहात आणि तुम्ही बोला. ते एक्सप्लेन करत नाहीये, तुमच्या समोर प्लेयर आहे, तुम्ही काय बोलता, त्याला काय सांगता. कदाचित तुम्ही एका शब्दात सांगताय या कदाचित काही न सांगताय हात वारे करून पण काही करत असतात. चालेल का? जटाळे बॉल बरोबर पकडा हो. ओ जटाळे, बघा फिल्डिंग तुमची चुकते आहे. आज तुमच्या हातून बॉल निसटून गेला तर रन आपल्याला वाचवावे लागतील ना. मी खेळतो बरोबर, बरोबर आहे, काळजी करू नका, मी खेळतो बरोबर, खेळताय मी. बॉल पडणार नाही आणि बरोबर बॉलिंग करताय मी विकेट काढतो. प्रेम, लक्षात ठेवा थोडं, मॅच मध्ये लक्ष येस द्या. येस मॅच येस मध्ये आज आपल्याला मॅच मध्ये जिंकायचं आहे, त्यासाठी मॅच येस मध्ये येस लक्ष येस द्या. ओके ओके. येस येस. थँक्यू सो मच. तुम्हाला हे आणखीन जाऊन घरी डेमो करायचं आहे, आणखीन बघायचंय, डिस्कवर करायचंय. मी पुढे जातोय, वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला एक एक गोष्ट पुढे जायची. मी उदाहरण देतोय त्याचे. बघा, जो प्लेयर आहे ना, हा नॉलेजनं कधी खेळत नसतो, जरी तुम्हाला वाटत असेल तरी. म्हणजे योगेश बघा, जर तुमच्या समोर एखादा बॉल आला, तुम्हाला जरी काहीही वाटत असलं, काही नॉलेज असलं, तरी जेव्हा तो बॉल पडतो ना, तर तुम्ही त्या क्षणात जो काय करायचं ते करून टाकता. म्हणजे रवींद्रनं तुम्हाला किती सांगितलं की 6 मारू नको, 6 मारू नको, आउट होशील, आउट होशील, आउट होशील. पण तुमच्या जर लक्षात आलं की तो 6 जातोय आणि ते लक्षात म्हणजे येत पण नाही, ते डायरेक्ट तुमच्या बॉडीतून बाहेर पडतं आणि बॅट फिरवत आहे, कदाचित तो 6 जातो किंवा आउट होतो. सो जो प्लेअर आहे ना, तो त्याला जसं अकर होतं त्यानुसार खेळतो आणि त्या प्लेअरची ऍक्शन ऑन दी ग्राउंड असते, प्रेक्षकाची नसते. ती ऍक्शन रिअल पण असते. तुम्ही जी प्रेक्षकाची ऍक्शन घेत असता ती तुम्हाला दिसते, इतरांना पण दिसते, रिअल असते, आउट देअर असते, प्रेझेंट मध्ये असते. प्लेअरची ऍक्शन ही कधीच भूतकाळात किंवा भविष्य काळात नसते. म्हणजे प्लेअर असा म्हणत नाहीये तुम्ही बॉल टाकला, संतोष तुम्ही बॉल टाकला, मी आहे ना एका मिनिटानं खेळून काढतो, असं कधी होते का योगे? नाही, असं होत नाहीये. तुम्ही 1 सेकंद सुद्धा लेट झाला तर तुमची विकेट जाऊ शकते. म्हणजे प्लेअरला ऑन दी ग्राउंड प्रेझेंट मध्ये खेळावं लागतं, फोकस मध्ये राहावं लागतं, अन्यथा तो आउट होणार. प्रेक्षक मात्र पास्ट फ्युचरच्या गप्पा मारू शकतोय, त्यानं असं करायला पाहिजे, त्यानं पैसे खाल्ले असतील, अमुक असेल तमुक असेल, पण या भाषेनं मात्र काही साध्य होत नाहीये. ही प्रेक्षकाची भाषा. जेव्हा तुम्ही प्लेयर असता यू आर ट्रान्सपरंट. म्हणजे बघा, तुम्ही प्लेयर असता तर तुमची बॅट सुद्धा तुम्हाला दिसत नाही. म्हणजे तुम्हाला बघा, बॉल सुद्धा तुम्ही किती नजर लावता तरी तुमचं ऑटोमॅटिक बॅट बॉलवर जाते, तुमचं बॅटकडे लक्ष पण नसतं. तुम्ही स्वतःसाठी ट्रान्सपरंट बनता, बॅट सुद्धा ट्रान्सपरंट बनते. प्रेक्षकाचं लक्ष मात्र तुमच्यावर राहतं, स्वतःवरही राहतं. प्लेयरचं लक्ष कधी स्वतःवर नसतं, तो डायरेक्ट ऑन दी ग्राउंड असतो आणि त्याचं खेळण्यावर लक्ष. तुमच्या आवडीचं काम करत असेल तिथं पण बघा ना, तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीचं काम करता तर तिथं काम शो ऑफ होतं, रिअल मध्ये काम शो ऑफ होतं. पण जर तुम्ही तिथं आवडीचं काम ऍज अ प्लेअर नसाल तर लोकांना लक्षात येतं हा मोठेपणासाठी काहीतरी करत आहे, हा दाखवण्यासाठी काहीतरी करत आहे, आणि लोक लगेच ओळखतात. तिथं तुमचा अहंकार दिसतोय, बाकीच्या गोष्टी दिसतात, प्लेअरपणा दिसत नाहीये. सो आपल्याला ते पण तिथं दिसतंय. जेव्हा तुम्ही प्रेक्षकाच्या रोलमध्ये असता तेव्हा वर्तमानामध्ये न राहता भूतकाळ भविष्य काळामध्ये राहता, आणि मग तुम्ही या प्रेक्षकाच्या रोलमध्ये कितीही भूतकाळात भविष्य काळात ऍक्शन घेतल्या तरी त्यांना मात्र गेम पुढे जात नाही. म्हणजे स्पेक्टेटर आपल्याला दिसेल काहीतरी मिनिंग काढतोय, एक्सप्लेनेशन करतोय, तो काही ग्राउंडवर नसतोय, मे बी त्याला सगळं रिअल वाटू शकतं, पण इतरांना ते काही कळत पण नाही. काही लोकांना अजूनही समजलं नसेल तर मी एक माझ्या लाईफ मधून उदाहरण देतो, म्हणजे अजून क्लिअर कळेल मला काय म्हणायचंय. मी माझ्या जीवनातील एक उदाहरण सांगतो. मी सकाळी लवकर उठण्यावरून आहे ना, माझं आणि माझ्या पत्नीचं थोडं तू मैमे झालं. मी नाश्ता न करता ऑफिसला गेलो. माझं चुकलं होतं, पण मला दिसत होतं तिची पण चूक आहे, आणि मी पुरुष, मी कसा माघार घेणार. बरं, मी ऑफिसला गेलो, दिवसभर फोन पण घेतला नाही, दिवसभर बोललो नाही. म्हणजे काय झालं, दिवसभर उपवास, स्ट्रेस पण येत होता कामाचा, उन्हाळ्याचे दिवस, कामामध्ये इंटिग्रिटी नव्हती.
एक माझा सबऑर्डिनेट त्याची चूक नसताना त्याच्यावर राग काढला आणि संध्याकाळी घरी आलो. संध्याकाळी घरी आल्यानंतर टीव्ही पाहायला लागलो, बाकीचे कामं करायला लागलो, बोलणं बंद मात्र. शेवटी सगळा कंटाळा आला या सगळ्या गोष्टीचा आणि 10 वाजता ऍक्शन घेतली. 10 वाजता मग रात्री तिला म्हटलं, माफी मागितली आणि आय लव्ह यू म्हटलं. झालं. ही जशी ऍक्शन घेतली सगळं विसरून आम्ही छान जेवण केलं, छान गप्पा मारल्या, झोपी गेलो. कधी झोपी गेलो कळलं सुद्धा नाही. सो आता माझा प्रश्न आहे की या दिवसभरात मी कुठं कुठं प्रेक्षक होतोय आणि कुठं कुठं खेळाडू होतो, कोण सांगेल? तर तुम्ही दिवसभर प्रेक्षक होता आणि येस. ज्यावेळी तुम्ही ऍक्शन घेतली, सॉरी म्हटलं, आय लव्ह यू म्हटलं, त्यावेळेस तुम्ही खेळाडू झाला. राईट. आता मला सांगा या प्रेमानं मी माझ्या सर प्रेक्षकाच्या रोलमध्ये मी कितीही दिवस राहिलो, कितीही स्वतःला जस्टिफाय करत राहिलो, मी किती कसा बरोबर आहे, तर यानं माझ्या लाईफचा गेम पुढे जाईल? नाही. म्हणजे प्रेक्षकाच्या रोलनं काहीच होणार नाही. मला किती जरी वाटलं तरी माझे ऍक्शन मॅटर करते. राईट. राईट राईट. येस. रवींद्र, तुम्हाला काही सांगायचं आहे? तुमचा हातवर आहे. येस सर, तेच प्रेमानंद सर जे बोलले तेच मला म्हणत होतं की तुम्ही दिवसभर प्रेक्षकाच्या भूमिकेत होते, पण जेव्हा तुम्ही आय लव्ह यू म्हणलं तेव्हा तुम्ही ऍक्च्युअल म्हणजे सिक्स मारला. ते तुमचा Right. गेम ठरला सर. म्हणजे आपल्याला दिसेल ऍज अ जर मी प्लेअर या स्पर्धेच्या दृष्टीनं जर बघितलं तर स्पर्धेच्या दृष्टीनं आपली ऍक्शन फक्त मॅटर करते. आपलं मूड, आपल्याला काय वाटतं, आपण काय करावं, कोणा काय करायला पाहिजे, तुम्ही किती एक्सप्लेन करून इतरांना सांगत असाल, आपलं गाव असं ते असा, मी तर हे करतोय, माझ्यामध्ये हिंमतच नाही, मी काय करू, मी छोटा, असं काही म्हटलं तर रवींद्र काही फरक पडेल? नाही. काहीच फरक पडणार नाही. पण मात्र तुम्ही जी ऍक्शन घ्याल त्यानं तो एकतर गेम पुढे जाणार, हारणार, काय होणार, पण त्या गेम मध्ये फरक पडणार. जर तुम्ही ऍक्शन नाही आहे तर मात्र त्या प्रेक्षकाच्या रोलमध्ये आपण असेल आणि त्या गेम मध्ये काहीही फरक पडणार नाहीये. क्लिअर इथपर्यंत सर्वांना? सो या स्पर्धेमध्ये आपल्याला प्लेयर म्हणून राहायचं आहे. प्लेयर म्हणून राहताना आपल्याला फक्त ऍक्शनच मॅटर नाही तर बोलणे ही सुद्धा एक ऍक्शन आहे. आपल्याला लक्षात येईल की या जगातले मोठमोठे व्यक्ती बोलण्यामुळे झाले, पण त्यांच्या बोलण्यामध्ये फरक आहे. त्यांची भाषा प्लेयरची आहे. तुम्ही घरामध्ये प्लेयरची भाषा वापरा, तुम्हाला फरक पडलेला दिसेल. तुम्ही गावामध्ये वापरा, फरक पडलेला दिसेल. पण स्पेक्टॅटरची भाषा वापरतो तर कदाचित स्वतःचं इतरांचं एंटरटेनमेंट होईल, पण त्यानं गेम मात्र पुढे जात नाही. गेम जर जिंकायचा असेल, आपल्याला निवडणुकीमध्ये पण दिसतं ना, खूप सारे लोक, काही लोकांची भाषणं खूप छान वाटतात पण मतच मिळत नाही. स्पेक्टॅटरची भाषा असते. तुम्ही स्पेक्टॅटरवर विश्वास करत नाही, तुम्ही प्लेअरवर विश्वास करता. खूप छान बोलणारा व्यक्ती आहे म्हणून त्याच्या मागे लोक जातात असं नाही. ऍक्शन घेणाऱ्याच्या मागे जातात जरी त्याला बोलता येत नाही. सो आपल्या सगळ्यांची भाषा या गेम मध्ये प्लेयरची असली पाहिजे. सो या स्पर्धेमध्ये आपण वॉटर हिरो म्हणून काम करणार आहात. मला माहिती की अनेक अडथळे या ठिकाणी येणार आहेत. जसं आता आपण पाहिलं की तुम्ही खेळायला जाता आणि तुम्हाला दिसेल की तिथं ग्राउंडच बरोबर नाही, लोक काहीतरी बोलतायत, अनेक अडचणी येतील. तर हा जो आपला ग्रुप आहे ना त्यासाठीच आहे. तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण तुमच्या गावातली इथं शेअर करू शकता, आपण त्याबाबत चर्चा करणार आहोत. इथं काही कम्युनिकेटरची एक्सपर्ट लोक सुद्धा आहेत आपल्या ग्रुपमध्ये. ते तुमच्यावर बारीक लक्ष ठेवून असते, तुम्हाला जिंकण्यासाठी ते मदत करते. तुम्ही कुठं प्रेक्षकाच्या रोलमध्ये गेलात ते तुम्हाला जाणून देते, तुम्हाला प्लेअर बनण्यासाठी ते प्रोत्साहित करते. तुमच्या प्रत्येक गावाला एक कम्युनिकेटर म्हणून एक मोठा व्यक्ती काम सुद्धा करणार आहे आणि ते मात्र इतर लोकांशी बोलणार नाही, तुमच्या 5 लोकांशी बोलणार. सो इथपर्यंत समजलं असेल तर मी पुढे जातोय. आपल्याला काय समजलं, मी एका दोघाला शेअर करण्याची संधी देतोय आणि मग पुढच्या टप्प्यावर जातो. कोण शेअर करेल? आतापर्यंत काय समजलं, आपण काय शिकलात, किंवा होऊ शकतं काही समजलं नसेल तर ते पण शेअर करा, नो प्रॉब्लेम. येस, एवढं काय झालं एक तास मला काहीच नाही कळालं असं सुद्धा आपण सांगू शकता, किंवा जे कळालं ते शेअर पण करू शकता. येस, कोण बोलेल?
हातवर करा, मी त्यांना संधी देतो. बोला. येस गणेश. हो सर, निश्चितच आपण आतापर्यंत जे मार्गदर्शन केलं अतिशय मोलाचं आहे. त्याच्यामधून आम्हाला हे कळलं की आपण फक्त खेळाडू म्हणून काम करायचं आहे. बरोबर आहे? खेळाडू येस. शंका नाही. आपल्याला खेळाडू म्हणून काम करायला लागेल, प्रत्येकाच्या घरी जावं लागेल, ते कास्तकाराला समजावून सांगावं लागेल की बाबा रे, आज जर तू तर भविष्यामध्ये तुझ्या लेकराला पाणी मिळेल, या सृष्टी अतिशय चांगली जयमय होईल. आपण आपल्या गावामध्ये जर ही योजना राबवली तर बाजूच्या गावातील लोक सुद्धा ही योजना राबवतील, आणि सर्वांनी जर ही योजना राबवली तर भविष्य काळामध्ये आपल्याला पाण्याची टंचाई पडणार नाही. जर आपण ही आज आपण नाही सुधारलो आणि आज आपण ही योजना जर जलतारा योजना जर आपण राबवली नाही तर भविष्य आपल्याला अतिशय बिकट असा समस्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. राईट, बरोबर. म्हणजे गणेश, आपण जर सांगितलं की आपल्याला तर खेळाडू बनायचं आहे, आपल्या गावातली इतर लोकांनी सुद्धा खेळावं यासाठी आपल्याला मोटिवेट पण करायचं. त्यांनीच नाही तर तुमच्या खारोळा गावामध्ये पाणी कदाचित काजड्यांमधून येणार आहे, तुमच्या गावात मुरणार कदाचित खाली जाणार आहे. म्हणजे या गेम मध्ये फक्त तुमचं गाव नाहीये, संपूर्ण वाशिम जिल्हा आहे. स्पर्धा तर एक निमित्त आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गावातला व्यक्ती जर पेटून उठला तर मात्र त्याचा आपल्याला आणि इतर गावांना फायदा होईल. थँक्यू सो मच. कोणाला काही शेअर करायचं नसेल तर मी पुढच्या मुद्द्यावर जातो. कोणाला आहे आणखीन सांगायचं होतं मला? अदर त्यांना तर गणेशचं झालंय. गणेश, मी तुम्हाला नंतर आणखीन संधी देतोय. इतर गावातलं कोणी आहे का ज्यांना सांगायचंय, काही बोलायचंय? हॅलो सर. येस येस तुम्ही हा सर, माझा आवाज येतो? येस, क्लिअर, लाऊड अँड क्लिअर. सर, मला हे सांगायचं आहे की आतापर्यंत जे 1 तासाचं आपलं सेशन झालं त्याच्यामध्ये स्पर्धकाची भूमिका आणि प्रेक्षकाची भूमिका काय असणार आहे हे याच्यातून आपल्याला सर्वांना ही सर्व माहिती कळालेली आहे. आणि आपल्याला आता स्पर्धक म्हणून स्पर्धेत उतरायचं आहे आणि खेळाडू म्हणून खेळायचं आहे. प्रेक्षक म्हणून आपल्याला बघायची भूमिका किंवा जे काही आपण स्पर्धेच्या बाहेर राहून करतो ते करायचं नसून आपल्याला प्रत्यक्षात आता काम करायचं आहे. धन्यवाद सर. राईट, थँक्यू सो मच. मी पुढे जातोय. समोरचं सेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. माझं विनंती आहे की पूर्ण वेळ माझ्यासोबत असावं. मी स्पर्धेबाबत आता थोडंसं बोलतोय जे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, आणि त्यानंतर महत्वाच्या मुद्द्यावर जातो. ते म्हणजे तुमच्यामधलं पोटेन्शियल ओळखण्यासाठी आता मी तुम्हाला मदत पण करणार. म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखताय, मी असं म्हणत नाहीये. सचिन, तुम्हाला तुमची शक्ती माहित आहे, परंतु मी असं म्हणेल की तुम्ही त्याही पेक्षा कितीतरी मोठे आहात. तुमच्या मधली शक्ती तुमच्या कल्पनेच्या बाहेर पण आहे. तुम्ही काहीही करू शकता, आणि ती ओळखण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला आता मदत करणार आहे. म्हणजे मी काही नॉलेज देणार नाहीये, कारण नॉलेजनं कदाचित आपल्याला काही गोष्टी समजतात. म्हणजे नॉलेजनं असं समजतंय की माझ्यामध्ये शक्ती आहे आणि मी एमपीसीचा युपीसीचा अभ्यास करायला पाहिजे. पण नंतर थोड्या वेळात काय होतं, आपण ते सोडून पण देतो, काम पुढे जात पण नाही. नॉलेजनं तर कळालं की मी हे केलं तर हे होणार आहे, परंतु आपण करत पण नाही. पण जर तुम्हाला आतून कळालं, आतून इतरांनी न सांगता आतून असा काही करंट लागला, तर तुम्ही मात्र सर्वस्व झोपून ते काम करताय आणि पूर्ण केल्याशिवाय थांबत पण नाही. मग त्यामध्ये कितीही अडथळे असो, गाववाले किती अडथळे आणो, त्या सगळ्या अडथळ्यावर मात करण्याची शक्ती तुमच्या सगळ्यांजवळ आहे, आणि ती शक्ती मला तुम्हाला जाणून द्यायची या सेशन मध्ये. सो ही जी स्पर्धा आहे ऑलरेडी डिक्लेअर झाली. 16 तारखेला माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी ही स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये डिक्लेअर केली, आणि 26 तारखेपर्यंत या स्पर्धेमध्ये फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे. आपण सगळ्यांनी फॉर्म भरला म्हणून या स्पर्धेमध्ये, या ट्रेनिंगमध्ये इथं आला. बाकी गावांनी अजून फॉर्म भरायचे आहेत. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्हॉट्सअप, फेसबुक द्वारा आपापल्या ह्याच्यावर टाका, आमच्या गावांनी फॉर्म भरला. इतर गावं लवकर यामध्ये सहभागी किंवा इतरांना विनंती करा, तुमच्या पाहुण्या रावण्यांना सांगा. या स्पर्धेमध्ये फॉर्म जर नाही भरला तर ते गाव स्पर्धेमध्ये असणार नाहीये. म्हणजे ज्या गावाचा फॉर्म 26 तारखेपर्यंत येणार नाही, तुमच्या बाजूचे एखादं गाव असेल तर त्यांना स्पर्धेमध्ये राहता येणार. सोबतच जे गाव स्पर्धेमध्ये असेल तर त्यांनाही ट्रेनिंग घेणं सुद्धा आवश्यक आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येणं सुद्धा आवश्यक आहे. जे यामध्ये येणार नाही, ट्रेनिंग घेणार नाही जे गाव, ते सुद्धा स्पर्धेमध्ये राहणार नाही, कारण त्यांना नियमच माहित नाही.
नियम माहीत नसणाऱ्या माणसासोबत खेळणं खूप कठीण आहे. नियम माहीत असेल तर त्याला आपण समजून सांगू शकतो, एकमेकाला आपण सपोर्ट करू शकतो. त्यानंतर 1 मे ते 20 मे ही स्पर्धा आहे. पण या स्पर्धेपूर्वी सुद्धा आपण काही कामं केले, जसं सचिन आपण आपल्या गावामध्ये कामं केले, तर ती कामं सुद्धा यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे. आपण 3 रेकॉर्ड फिजिकली ठेवतोय, परंतु लवकरच आपला ऍप पण येत आहे. म्हणजे कदाचित यातले रेकॉर्ड ठेवायचं आता आपल्याला काम नाही. तरी परंतु आपण एक रेकॉर्ड मात्र कंपल्सरी ठेवणार आहोत, ते म्हणजे जलतारा रजिस्टर. म्हणजे तुम्ही जे काय काम करता तर एक रजिस्टर घ्यायचं आहे वन क्वायरचं, ज्या रजिस्टरमध्ये वर तुमच्या गावाचं नाव लिहिता, सर्टिफाय करता की हे जलतारा रजिस्टर आहे, ग्रामपंचायतच्या जेव्हा शिक्का मारता आणि पहिल्या पानापासून मग सुरुवात करताय. आणि त्यामध्ये काय लिहिता तर असे 5 कॉलम तयार करता. एक कॉलम अनुक्रमांक 1 2 3 4 लिहायला. दुसरा कॉलम काय तर तुमचं नाव लिहायला, जसं सचिन शीतगुरु, महादेव सोळंके किंवा शिवम मिसाळ, निखिल धोंगडर, अतुल राठोड, भारती भगत, अमोल हिसेकर, पवन मिश्रा, स्वाती वानकडे, प्रेमानंद राऊत, गणेश, कैलास खडसे, अशा प्रकारे आपण त्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यात नावं लिहिली. म्हणजे अनुक्रमांक झाला, शेतकऱ्यांचं नाव झालं. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा गट नंबर आपल्याला त्या रजिस्टरवर लिहायचा. म्हणजे योगेश तुमचा, आता मी जस्ट योगेश पासून सुरुवात करू कारण त्याचा आवाज क्लिअर आहे. एकदा माईक चालू करा म्हणजे इतरांना समजेल. आता गणेश, जेव्हा तुम्ही जलतारा रजिस्टर करणार तर त्या रजिस्टर मध्ये काय करणार, पहिला कॉलम अनुक्रमांकाचा, अनुक्रमांक 1 2 3 4. दुसरा कॉलम नावाचा, म्हणजे जो शेतकरी आहे, म्हणजे योगेश रामगिरी गिरी. त्यानंतर तुमचा गट क्रमांक काय, आमचा गट क्रमांक 33 22 आहे. 33 22 2 गट क्रमांक आहे. तर तुम्ही एकदा 33 लिहिता, परत दुसरा कॉलम टाकून डबल तुमचं नाव लिहिता आणि तिथं 33 लिहिता. म्हणजे जेवढे गट क्रमांक येतील तेवढं तुमचं येईल. म्हणजे प्रत्येक गट क्रमांक परत नाव येणार आहे. तुमच्याकडे जर 10 गट क्रमांक असेल तर तुमचं नाव त्या रजिस्टर मध्ये 10 वेळा सुद्धा 10 वेळा येऊ शकते. मग आता गट क्रमांक लिहिल्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, आता समजा तुमचा पहिला गट क्रमांक कोणता, 33. तर तुम्हाला लिहायचंय 33 किती एकराचा आहे, 33 गट क्रमांक जो आहे तो साधारणतः 5 एकराचा आहे. 5 एकराचा. मग त्यामध्ये किती जलतारा होऊ शकतात, 5 किंवा त्यापेक्षा जास्त. म्हणजे एखाद्यानं जर जलतारा शिल्लक खोदला तरी आपण गृहीत धरणार आहोत. कारण काय राहते की एखादा शेतकरी असा असेल अर्ध्या एकरावाला तुमच्या शेताच्या बाजूला, त्याचं पण तिथं पाणी येत असेल, तुमचं 5 एकर आहे तर तुम्ही 5 एकरात 6 सुद्धा खड्डे खोदले तर मनाई नाही स्पर्धेसाठी. तुम्ही काय करता, तुमच्या 33 नंबरच्या गट नंबर मध्ये लिहिताय 5 जलतारा किंवा 6 जलतारा, जेवढे तुम्ही खोदले तेवढे, आणि समोर तुम्हाला सही करायची आहे तुमची. असं प्रत्येक शेतकरी त्यामध्ये नोंद करेल. सो ही जलतारा रजिस्टर आपल्या वॉटर हिरोला मेंटेन करायचं आहे, संपूर्ण गावाचं एक असणं नाहीये, प्रत्येक शेतकऱ्याला करायचं काम नाहीये. एक रजिस्टर आता आपल्याला घ्यायचंय आणि त्यामध्ये लिहायचंय. कसं तयार केलं एकदा ग्रुपवर शेअर करा, म्हणजे बरोबर आहे चुकलं आहे मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे एक जलतारा रजिस्टर करायचंय. दुसरं काम काय करायचंय की आपल्याला माहिती व्हावं यासाठी आपल्या गावाचा एक नकाशा असतो, तुमच्या तलाट्याकडून तुम्हाला तो मिळेल. तो नकाशा घ्या, कृषी शाखाजवळ असेल त्यांच्याकडून घ्या, आणि मग 33 गट नंबर मध्ये 5 जर जलतारा झाले तर तुम्हाला असा एक पेन घेऊ शकता, हिरवा केच पेन किंवा हिरवा चालणारा शाईचा पेन, त्याला 5 टिंब जर दिले तर तुम्हाला लक्षात येईल की अरे या गट नंबर मध्ये 5 जलतारा झाले. क्लिअर योगेश? यस सर. याला हे झालं दुसरं रेकॉर्ड, नकाशा आणि जलतारा रजिस्टर. तिसरं काम करायचं, तुम्हाला एक फोटो काढून ठेवायचा आहे मोबाईल मध्ये, त्याची हार्ड कॉपी नको. जेव्हा तपासायला येतील तर तो फोटो लॅटलॉगचा असावा. आता आपण लवकरच तुमच्यापर्यंत मोबाईल ऍप पण येत आहे, म्हणजे तुम्ही हे जे सगळे, पण त्या ऍप मध्ये एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला तर आपले मार्क जायला नको, म्हणून हे फिजिकली पण रेकॉर्ड आपण ठेवतोय. त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा तुमचा फोटो कॅच होणार आहे. तुम्हाला फोटो काढायचा आहे, कोण जलतारा केले ते काउंट त्या ऍप मध्ये होणार आहे. त्या ऍपच्या माध्यमातून ती व्यवस्थित चालली तर त्या ऍप द्वाराच आपलं बक्षीस निघणार आहे. कोण्या गावात किती झाले आपल्याला सगळं स्पष्टतेनं कळणार आहे. पण तरी आपल्याला हे रेकॉर्ड ठेवायचं. आता हे रेकॉर्ड ठेवल्यानंतर 20 तारखेपर्यंत तुमचं काम होणार. 20 तारखेला काम केल्यानंतर 21 तारीख आणखीन तुम्हाला एक एक्स्ट्रा दिवस देण्यात येईल रेकॉर्ड किपिंगसाठी. म्हणजे एखाद्याची 20 तारखेला झाले पण रजिस्टर मध्ये नोंद व्हायचे राहिले, आणि मग 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचंय, ही जी जलतारा रजिस्टर आहे फक्त एक,
ज्याच्यामध्ये तुम्ही नाव लिहिलं त्याची एक झेरॉक्स काढायची ओके आणि प्रत्येक झेरॉक्सवर ग्रामपंचायतचा शिक्का मारायचा, पेज नंबर लिहायचं आणि ती झेरॉक्स तुम्हाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सबमिट करायची. चालेल. जर ती सबमिट नाही झाली 22 तारखेला 5 वाजेपर्यंत तर आपलं गाव स्पर्धेमधून बाहेर पडणार. ओके. मग आपण काय करणार, मग पुढची प्रक्रिया प्रशासनाची आहे किंवा जजिंग टीमची आहे. तुमच्या त्या आधारे ती एक मेरिट लिस्ट काढणार आहे. म्हणजे तुमच्या गावाला टार्गेट काय होतं, किती मार्क मिळाले आणि त्याप्रमाणे मेरिट लिस्ट निघेल आणि त्या मेरिट लिस्टच्या आधारे जी टॉपची गावं असेल तिथून चेकिंगला सुरुवात होणार. मग आता समजा सचिनचं गाव टॉपला आलंय आणि ती चेकिंगला आपण तिथे गेलोय आणि तिथे जर असं आढळलं की त्या जलतारा रजिस्टर नुसार गावामध्ये काही ठिकाणी जलतारा नाही आहे, खोटं रेकॉर्डिंग झालं, तर ते गाव स्पर्धेतून बाद होणार. आपण त्याला मायनस नाही तर सरळ बाद करणार आणि पुढच्या गावाला वर घेणार. म्हणजे कोणालाही खोटं करण्याचे चान्सेस याच्यामध्ये नाही. क्लिअर इथपर्यंत? आता या जलतारामध्ये नोंद करताना आपण काय काय नोंद करू शकतो, तर यामध्ये आपण जलतारा MRGS अंतर्गत केला असेल म्हणजे खड्डा खोदलाय, दगड भरले तर ते आपण नोंद करणार. सोबत काही ठिकाणी असं होऊ शकतं की तुम्ही खड्डा खोदला परंतु पावसाळा आला, दगड लवकर भेटत नाहीये, ट्रॉली तिथं जात नाहीये आणि स्पर्धा तर संपली, मात्र तुम्ही खड्डा खोदला तर तो खड्डा सुद्धा आपण गृहीत धरणार, कारण तुम्ही तो करणार आहात, खड्ड्यामध्ये दगड भरणारच आहात असं गृहीत धरून तो सुद्धा आपण कन्सिडर करणार आहोत या स्पर्धेमध्ये. तसंच काही लोकांना असं वाटलं की मला दगड उपलब्ध नाहीये, मी काही योजनेतून केलेला नाहीये, MRGS मधून तुम्ही काही केलेला नाहीये आणि तुम्ही खड्डा खोदला, त्या खड्ड्याच्या ठिकाणी तुमच्याजवळ तुराट्या पराट्या उपलब्ध असेल तर तुम्ही त्या सध्या तिथं टाकू शकता, तो सुद्धा खड्डा गृहीत धरण्यात येईल. म्हणजे त्या ठिकाणी तर उलट मी म्हणेल चांगल्या प्रकारे खत पुढच्या वर्षी मिळेल, कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांचे असे अनुभव ऐकले. म्हणजे मी मराठवाड्यामध्ये जिथं ऑलरेडी जलतारा मोठ्या प्रमाणात झाले ना तर तिथल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटलोय, त्या शेतकऱ्यांच्या शेताला मी व्हिजिट दिलंय. ज्या गावात मोठ्या प्रमाणात जलतारा झाले तिथल्या लोकांना मी प्रत्यक्ष भेटलोय त्या गावामध्ये जाऊन. तर मला असा प्रॉब्लेम जाणवला तिथं की लोकांनी दगड तर टाकले, हाताने टाकणं होत नव्हते म्हणून ट्रॅक्टरनं टाकले, विहिरीवरचं मोठं मोठं डब्बर आणून टाकले. परंतु काय होतं की कितीही डब्बर टाकलं तरी शेतातला मोठ्या गाळ ठीक आहे तुम्ही अडू शकाल, बारीक गाळ त्यामध्ये जातोच आणि बारीक गाळ जर गेला तर मग काही दिवसानं गड्डा हा पॅक होतो, म्हणजे पाणी मुरणं त्यामधून बंद होतं. आपण खड्डा काय करतोय, मुरमाला नेतोय, मुरमामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मुरतं, पण त्या खड्ड्यामध्ये जर माती गेली तर जसं जमिनीवर मातीच्या लेअरमुळे पाणी मुरत नाही, खड्ड्यामध्ये सुद्धा पाणी मुरणं बंद आणि मग हा खड्डा मेंटेनन्स होऊ शकत नाही. मोठे दगड असेल तर सचिन काढणं बाहेर शक्य आहे, मोठाले दगड खड्ड्यातले सचिन आता तुम्ही खूप केले काढणं शक्य आहे सर मोठा दगड. बर, ज्यांना काढणं शक्य आहे त्यांनी खूप काढावे, मी त्यांचं पण स्वागत करतोय. म्हणजे जर महत्व पटलं तर आपण काही करू शकतो. जसं महत्व पटलं तर आपल्याला माहिती आहे बजरंग बलीनं पहाड सुद्धा उचलून आणला, तुमच्यामध्ये पण ती शक्ती आहे. सो ज्यांनी दगड भरले त्यांनाही आपण काउंट करणार आहे, ज्यांना भरणं नाही झाले स्पर्धा कालावधीमध्ये ते सुद्धा आपण यामध्ये काउंट करणार आहे. कोणी एखाद्यानं म्हटलं की आता सध्या मला दगड नाही आणि मी काळी कचरा टाकतोय, मी स्वतःच्या पैशातून हा जलतारा केलाय, मोठा शेतकरी त्याला स्वतःच्याच पैशातून करावं लागेल, त्याला MRGS पण मिळत नाहीये, तर ते पण आपण काउंट करणार. यामध्ये काही जण विहीर पुनर्भरण सुद्धा करतात, तो एक खड्डाच आहे, दगड करतोय आणि पाणी मुरवण्यासाठी तुम्ही केला तर विहीर पुनर्भरण सुद्धा ऍज अ जलतारा म्हणून तुम्ही तिथे काउंट रेकॉर्ड करू शकता, हे पण यामध्ये काउंट केल्या जाणार. सो अशा प्रकारे ही 3 गोष्टी यामध्ये राहणार आहेत. आणि बाकीचे मी पॉम्पलेट जे बनवलंय ते आपण सगळ्यांनी वाचलं असेल, त्यावर सुद्धा सगळी माहिती आहे, मी त्यामध्ये जात नाही. जलतारा कसा करावा हे सुद्धा आपल्या सगळ्यांना आता माहित पडलेलं आहे, आपण ऑलरेडी जलतारा केले, ऑलरेडी आपण मास्टर आहात. तरी पण एक साधी गोष्ट सांगतोय की जलताराची जागा कशी निवडायची, तर ज्या ठिकाणी पाणी वाहत येतं उताराच्या दिशेने, म्हणजे एखादं जर 4 एकराचं शेत असेल तर आपल्याला दिसेल की 4 एकराचं पाणी एका धुऱ्यानं असं वाहत येतं, म्हणजे 2 उतार असतात शेताला, एक या दिशेला आणि एक या दिशेला. तर ज्या दिशेला लंबीचा उतार आहे पाणी असं वाहत जातं तर आपण त्या लांबी दिशेनं 4 खड्डे त्या ठिकाणी करू शकतोय, म्हणजे त्या एकरातलं पाणी त्या एकरामध्ये मुरेल. मूलस्थानी जलसंधारण आपल्याला करायचं आहे. सोबतच आपल्याला पाण्यासोबतच मी तर म्हणेल की पाणी एका वेळेस एका पावसाळ्यात अडवलं नाही, पुढच्या वेळेस अडवलं तर तुमचं काम भागेल. दरवर्षी पावसाळा येतो,
परंतु त्याही पेक्षा आपल्याला महत्वाची आहे आपली जमीन. ही जेव्हा मुलस्थानी जलसंधारण करतात तर जमिनीचं धूप सुद्धा थांबते. म्हणजे पाणी पुढच्या वर्षी येईल, पण तुमची जमीन एकदा जी वाहून जाते ना ती पुढच्या वर्षी येत नाही. आणि त्यामुळे ज्या एकरातलं त्या एकरात जर पाणी मुरलं तर त्या पाण्यासोबत जाणारा गाळ तिथं थांबणार आहे. त्या खड्ड्यामध्ये गाळ गेलेला ते खतासारखा तुम्हाला उपयोगी पण पडतोय. म्हणजे आपल्या जमिनीचं सुद्धा आपल्याला संवर्धन करायचं. हे झालं इथपर्यंत. आता मी याबाबत काही जलताराबाबत कोणाला शंका असेल तर विचारा, मी पुढच्या टप्प्यावर जातो जे सर्वात महत्वाचं आहे. येस हा बोला. सर आपल्याला जलतरासाठी खड्डे जे आहेत सर ते खड्डे तर आपण करू शकतो, याबद्दल काही दुमत नाही आहे सर. परंतु जर बघितलं ना सर, जो जलतारासाठी लागणारे जी दगड आहेत, तर बघा सर आता आमच्या इकडे जर बघितलं तसं तर मुरमाड जमीन नाही आहे, ब्लॅक कॉटन सॉइल आहे सर. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये अशी कंडिशन आहे, माझ्या शेतातली स्वतःची मी कंडिशन सांगू शकतो सर, की साधा माकडाला जर दगड मारायचा म्हटलं तरी मला खूप तरी शोधा लागतो, अशी कंडिशन माझ्या शेतातली आहे. तर मग यासाठी जी दगड आहेत किंवा जे काय स्टोन लागणार आहे तर त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी सुविधा, म्हणजे जेणेकरून आता बघा सर, आपण जर बघितलं ना, जर दुसऱ्या शेतात मलमा आहे आणि तो शेतात आपल्या घेऊन यायचा आहे इन केस, तर सर रोडनी जर गेलं तर कसं आहे, याच्यावर सर बॅन आहे. आता हे बोलायचं म्हणजे मी व्यक्तिगतच सांगतोय की याच्यावर थोडंसं बॅन असल्यामुळे आपण ते इझिली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. तर याला पर्याय म्हणून सर तुम्ही काही याला सुचवू शकता का, की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये काहीतरी आपल्याला साध्य करता येईल? नक्की. तुम्ही आता वॉटर हिरोज आहात सर्वजण, ऍज अ टीम म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. आणि असं गावातल्या गावात दगड नेण्यासाठी, इकडून तिकडे नेण्यासाठी तुम्हाला जर काही अडथळा आला तर तुम्ही सरळ तहसीलदार साहेबांना फोन लावायचा. ओके. आणि सांगायचं की मी मोहरी गावातला वॉटर हिरो बोलतोय, आम्ही आमच्या गावात एवढे जलतारा केले आणि आम्हाला या ठिकाणावरून या ठिकाणी दगड न्यायचे आहेत, तर कृपया परमिशन द्या. तुम्ही तोंडी जरी बोलला तरी ते म्हणतील की तुम्ही घेऊन जा, तुम्हाला काही अडथळा येणार नाही. होऊ शकते गाव कुठे आला तर मात्र तुम्ही सरळ तहसीलदार साहेबांशी बोला. आणि तिथे जर काम भागितलं नाही तर आदरणीय देवरे साहेब आहेत, तुम्ही सरळ त्यांना सुद्धा फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मेसेज जर केला तर ते संबंधितापर्यंत मेसेज पोहोचतो. चालेल सर. मग हा ग्रुपमध्ये मेसेज टाकला तरी चालेल का आम्हाला मग तहसीलदार सरांनाच मग कन्व्हिन्स करावं लागेल? येस, ग्रुपमध्ये टाकला तरी चालेल, मी तो त्यांना फॉरवर्ड करतोय तुमच्या नंबरचं. येस, ओके, त्यांना पर्सनली टाकला तरी ते तुम्हाला मदत करतात. धन्यवाद सर. राईट, ओके. आणखीन जलताराबाबत कोणाचा डाऊट नसेल तर मी पुढच्या टप्प्यावर जातो. स्पर्धेबाबत. राईट, आता असं होऊ शकतं, आता सर्वात महत्वाचा पाठ, अर्धा तास राहिलेला आहे आणि अर्ध्या तासात आपल्या स्वतःला ओळखायचं आहे. आता स्वतःला ओळखायचं तर मी म्हणणार आहे नॉलेज म्हणून ओळखायचं नाहीये. म्हणजे कदाचित कधी कधी असं होतं की नॉलेज म्हणून आपण स्वतःला ओळखतो. म्हणजे तुमच्या आजूबाजूला काही लोक स्वतःला ओळखत असतात की मी कोण आहे, तर मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे आणि मी असं काहीतरी स्वतःला ओळखतात किंवा याहीपेक्षा ओळखतात. आणि मात्र हे झालं नॉलेज. आणि थोड्या वेळानं दिसेल की ते आत्मा परमात्मा एखाद्या गल्लीमध्ये लोळतोय, नको ती प्रेक्षकाची भाषा पण वापरतो. सो आपल्याला नॉलेज न ओळखायचं नाहीये, आपल्याला स्व अनुभवानं ओळखायचंय. नॉलेज न ओळखणे हे वेगळा पाठ. नॉलेज न कदाचित तुम्हाला कोणी मोटिवेशन देणार, तुम्ही हे करू शकता, गणेश तुम्ही हे करू शकता, सचिन तुम्ही हे करू शकता, आणि असं तर सांगणारे खूप जण आहेत माझ्यासारखे, तुम्हाला काही सांगू शकतात. आणि तुम्हाला थोड्या वेळासाठी वाटू शकतं की यस हे माझ्यामध्ये शक्ती आहे. परंतु हे सेशन संपलं, तुम्ही घरी गेलात आणि तिकडे गावातल्या एखाद्या लोकांनी म्हटलं की अरे तुम्ही काही करू शकत नाही, तुमच्यामध्ये ना शक्तीच नाहीये, किंवा तुम्हाला अजून वाकडं काही असं बोललं तर आपल्याला दिसेल आपण डिसेम्पावर होतो. आपलं मोटिवेशन कायम राहत नाहीये. चित्रपट पाहला, छावामध्ये ते सगळं पाहला आपण सगळं, आणि तिथं संचारला आपल्या शरीरामध्ये, छावा पूर्ण संचारून जातोय, परंतु तो 4-8 दिवस राहतोय. क्रिकेटची मॅच पाहिली, एखादा देशामध्ये 26 जानेवारी आली, सो हे झालं बाहेरचं मोटिवेशन किंवा हे नॉलेजद्वारे मोटिवेशन. पण तुम्हाला जर ती स्व अनुभवानं गोष्ट कळाली ना तर मात्र बाहेरच्या मोटिवेशनची काहीच आवश्यकता नाही.
तुम्ही हनुमानासारखा एक तेच पहाड उचलू शकता, एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे. सो ती आता आजमावायची आहे. ही आजमावण्यासाठी माझी विनंती आहे की सगळ्यांना ज्यांना ज्यांना शक्य आहे कृपया व्हिडिओवर या, म्हणजे मला दिसेल. व्हिडिओ चालू करा. त्या व्हिडिओच्या मागे तुम्ही 4-5 लोक असेल, थांबा, व्हिडिओ ठेवून द्या आणि मागे थांबा. सोबतच मी काय म्हणतो ते प्रेक्षक म्हणून ऐकू नका. म्हणजे संतोष महाराज इथं खूप काही चांगलं लेक्चर देतात म्हणून काहीतरी ऐकायचं, कृपया असं करू नका. तुम्हाला ऍज अ प्लेअर म्हणून मी सांगतो ते करायचं आहे. मी सांगितलंय की नॉलेजद्वारा अंडरस्टँड करायचं नाहीये, स्व अनुभवाद्वारा बाय ऍक्शन अंडरस्टँड करायचं. मी काही तुम्हाला ऍक्शन देणार आहे, त्याद्वारा तुम्हाला ते समजून पण घ्यायचं. रेडी एव्हरीवन? येस, शो मी थंब, म्हणजे मला कळेल माझा आवाज तुमच्यापर्यंत. येस, थँक्यू. सचिन, प्रेमानंद, योगेश, रितेश, गणेश, शिवम, उत्तम, निरंजन, थँक्यू. इतर पण जण जे सध्या अजूनही मला प्रेक्षक म्हणून ऐकतायत, म्हणजे मला तर चेहरा पण दिसत नाहीये की त्या मागे आहेत का दुसरं काम करत आहेत, हे पण मला कळत नाहीये. मी फक्त कम्प्युटर समोर बोलतोय, काही लोकांचे चेहरे आहेत. रितेश छान प्रकारे मला रिस्पॉन्स देत आहेत हसून, म्हणून मला कळतंय. किंवा सचिन मला पूर्ण वेळ देऊन मला ऐकत आहेत म्हणून मला कळतं. सो मी अपेक्षा करतो आपण सुद्धा मला ऐकत असाल. हे जर इथं केलं नाही तर कृपया, माझी जबाबदारी नाही आहे तुम्हाला डिस्कवर झालं समजलं नाही यामध्ये मी जात. समजलं का नाही, समजनेल का नाही समजेल हे मला माहित नाही, परंतु तुम्ही जर मी सांगतो त्या गोष्टी इथं करता तर स्वतःला ओळखणार आहात, स्वतःची शक्ती जाणणार आहात. राईट. सो पुढे जाण्यापूर्वी रितेश, आपण माझ्यासोबत आहात? माईक चालू करा एकदा. माईक चालू करा आता, मगा झाला नव्हता. अनम्यूट करा स्वतःला मोबाईल. एका जागेवर बसले मोबाईल चालू तुम्हाला. येस रितेश, तुमचा मोबाईल चालू होता. माईक. येस. दुसरा आहे जगदंबा मोरी. गोपाल, माझा आवाज येतोय आपल्याला? माईक चालू करा. येस सर, येतो. येस. गोपाल, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा सर. या प्रश्नाचं उत्तर मी जसं गोपाल यांना प्रश्न विचारतोय तर हा सगळ्यांसाठी प्रश्न आहे. तुम्ही गोपाल इथं समोर उत्तर देतील, तुम्ही तुमच्या मनातल्या मनात त्याचं उत्तर द्यायचं. आता इथं आपण एक गेम खेळणार आहोत. गेम मी गोपाल यांना खेळायला लावणार आहोत, त्यापूर्वी काही प्रश्न विचार. आता इथं गेम आपण क्रिकेट सारखा तर बाहेर जाऊन काही खेळू शकणार नाही. इथं जो गेम खेळू शकतोय तो आपण खेळणार. आता गोपाल, आपण लंगडी हा गेम ऐकलेला आहे, पाहिलेला आहे? हा सर. लंगडी लंगडी? हो 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 सर. हो. कधी लहानपणी खेळला? हो, शाळेत असताना, जिल्हा परिषद शाळेत असताना. राईट. तुम्ही टीम मध्ये एखाद्या जिंकलात त्यामध्ये का हो. फक्त खेळ? नाही, जिंकलो पण. येस, ग्रेट. म्हणजे आता आपल्या समोर असा प्लेअर आहे की जे फक्त ज्यांना माहितीच आहे लंगडी असं नाहीये, तर ते स्वतः खेळले आणि स्वतः जिंकले. त्यामुळे तुम्ही चांगलं उत्तर देऊ शकता. लंगडीमध्ये आपण काय करतो, तर एक पाय खाली ठेवतो, एक पाय वर ठेवतो आणि अशा प्रकारे आपण. आता गोपाल, आपल्याला काय करायचंय, आता या ठिकाणी समजा मी तुम्हाला असं म्हटलं की गोपाल तुम्ही आहे त्या ठिकाणी उभे राहा, एक पाय खाली ठेवा, एक पाय वर ठेवा आणि मी तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो. या 1 मिनिटात तुम्हाला एकाच ठिकाणी, पळायचं नाही कुठं, एकाच ठिकाणी एक पाय खाली ठेवून एक पाय वर येऊन उड्या मारायच्या आहेत. तर तुम्ही किती उड्या मारणार 1 मिनिटात? 60 ते 70. 60 ते 70. ओके. पर सेकंद एक उडी. राईट. हे तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलं? 1 मिनिटामध्ये 60 सेकंद येतात आणि एका सेकंदाला आपण एक उडी घेऊ शकतो. आणि पहिले जे स्टॅमिना राहतो हा जास्त राहतो, फास्ट मध्ये घेता येईल, नंतर सेकंद राहतील. राईट. म्हणजे बघा, गोपालने काय उत्तर दिलं की 1 मिनिटामध्ये मी 60 उड्या मारू शकतोय. कारण हे त्यांनी का सांगितलं, तर ऑलरेडी ते कधीतरी खेळलेले आहे. त्यांनी आणखीन एक विचार आपल्या सगळ्यांना सांगितलाय की माझं वय असं आहे आता, पहिल्यापेक्षा थोडं कमजोर आहे. म्हणजे त्यावेळेस वेगळं होतं, आपला स्टॅमिना वेगळा राहू शकतो, पहिले जास्त नंतर कमी, आणि म्हणून त्यांनी उत्तर दिलं. आणि तुमच्यासाठी तुमचं उत्तर बरोबर आहे. आता जसं गोपाल यांनी उत्तर दिलं ना, सगळ्यांनी स्वतःला उत्तर द्यायचंय. मी आता हाच प्रश्न दुसऱ्याला विचारतोय.
येस, आता व्हिडिओ ज्यांचे चालू आहे त्यांना जास्त विचारणार. येस, कैलाश, आपण किती उड्या मारणार? आपल्याला जर एवढा वेळ दिला तर आपण काय उत्तर सांगू? येस योगेश, आपण किती उड्या मारणार? सर आता उड्या जर मारायच्या म्हटलं तर साधारणतः 30 ते 35 होतील. कारण की आता एज नुसार आणि पहिले काही लंगडी जास्त खेळलेलं नाही, क्रिकेट वगैरे खेळायचो, परंतु लंगडी वगैरे काही जास्त खेळलेलं नाही. 30-35 मारू शकेल. म्हणजे तुम्ही काय केलं योगेश, तुम्ही असं केलं की तुम्हाला तुमचं वय माहिती आहे, तुम्ही ते गृहीत Yes. धरलं. होय. तुम्हाला तुमची क्षमता बॉडीची माहिती आहे, तुमचं वजन होय. तुम्हाला माहिती आहे, आणि हो. तुम्हाला माहिती आहे की गोपाल माझ्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळतोय. हो. गोपाल 60 मारतो तर मी त्याच्या अर्ध्यात मारतो, है ना? असं तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन लावलं असेल, आणि Yes, असं जेव्हा yes. कॅल्क्युलेशन लावता तर तुमचं हा. उत्तर तुमच्यासाठी बरोबर पण आहे. बरोबर. यामध्ये काही शंका येते तुमच्या उत्तराबाबत तुम्हाला? नाही नाही नाही, काही शंका नाही. उत्तर देत आहे म्हणून काही नाही, येत पण नाही. नाही. येस कैलाश, आपण किती उड्या माराल? येस, माईक चालू करा आणि सांग. हॅलो, येस, 50 ते 60 सर. राईट. हे कसं काढलं तुम्ही उत्तर 50 ते 60 मारणार म्हणून? वयामानानुसार सर किंवा वजनानुसार. राईट. म्हणजे तुम्ही सांगता जरी येत नाही, पण तुम्ही असं कदाचित केलं असेल की मी शेतकरी माणूस आहे, मी शेतामध्ये राबतोय. सर हॅलो, आम्ही आमच्या गावामध्ये आमची जे 5 जणांची निवड झालेली आहे सर, हा, मी स्वतःहून या गावामध्ये या योजनेसाठी कामामध्ये अग्रेसर राहून समोर राहून काम करतो. राईट. आणि हे आमचे जे दादा आहेत, आमचे हे जे हिरो आहेत, येस, कैलास खडसे साहेब, हे खूप स्ट्रॉंग आहे ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की मी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक कास्तकाराला खड्डा खोदायच लावतो, की Yes. जेणेकरून आपल्या गावामध्ये पाण्याचा जलसाठा वाढलाच पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. असं Yes. असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की एका मिनिटामध्ये मी 50 ते 60 उड्या 100% मारू शकतो, पण मला ते मारायचे आहे. येस, ग्रेट, थँक्यू सो मच. आता काय करायचंय, जसं या 3 जणांना मी विचारलं, तर माझा प्रश्न हा सगळ्यांसाठी. सगळ्यांनी कृपया आपल्या मनातला आकडा आपल्या जवळ धरा. म्हणजे कोणाचा 5 असेल, कोणाचा 10 असेल, कोणाचा 15 असेल, प्रत्येकाचं वय वेगवेगळं आहे. प्रत्येकाच्या वयानुसार हा बदलू शकतो. रेडी एव्हरीवन? सगळ्यांनी गृहीत धरलंय? सचिन, मनात आकडा धरलाय? हो सर. ओके. सचिन, तुम्ही किती धरलाय? मी 70 धरले सर. राईट, तुम्ही 70 Confirm. धरले, कारण तुम्ही ऑलरेडी चांगली सुरुवात केलेली आहे आधीपासून. राईट. आता प्रत्येकानं आकडा मनामध्ये गृहीत धरला आहे, असं गृहीत धरून मी पुढे जातो. आता हे तुम्ही नॉलेजनं अंडरस्टँड केलंय. मी आता ऑन दी ग्राउंड इथं आपल्याला हे करायचंय. तर तुम्हाला काय करायचंय, स्वतःच्या जागेवर इथं उभं राहायचंय, एक पाय खाली ठेवायचाय, एक पाय वर घ्यायचाय. मी इथं घड्याळ लावणार, तुम्ही तुमच्या उड्यात तुम्ही मोजायचे आहे, मी मात्र सेकंद मोजणार. मी काय करतोय, इथे घड्याळ स्टार्ट करतोय, मी सेकंद मोजतोय, एवढे सेकंद झाले, तेवढे सेकंद झाले, आणि तुम्हाला त्या उड्या मारायच्या आहेत. होऊ शकतं आपल्यापैकी कोणी थकवा येईल. जर तुम्हाला थकवा आला 30 सेकंदानंतर, तर तुम्ही थांबा. पण 30 सेकंदात किती उड्या मारल्या हे तुम्ही काउंट करा. म्हणजे एका मिनिटात किती होतात हे आपल्याला लक्षात येणार आहे. मी सेकंद मोजणार आणि तुम्ही तुमच्या उड्या मोजणार. क्लिअर सर्वांना? सचिन क्लिअर? येस. हो सो सर. सर्वजण उभे राहा आपापल्या ठिकाणी, कुठेही असा, रस्त्यावर असा, कुठे असा, सगळ्या जणांनी आपापल्या ठिकाणी उभं राहायचंय. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे. येस, म्हणजे मला दिसेल, मी इथे रेकॉर्ड मध्ये पण येणार. येस, मला दिसतंय गोपाल, सचिन, योगेश, सतीश, सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. ओके, व्हेरी गुड. आता मी काय करतो, काउंट डाऊन करतो असा, म्हणजे 4 पासून सुरुवात करणार. 4, 3, 2, 1 स्टार्ट म्हटलं की तुम्ही एक पाय जर थकला तर तुम्ही दुसरा पाय वापरू शकता. हा, पण 1 मिनिट मी म्हणत नाही स्टॉप, तोपर्यंत उड्या चालू ठेवायच्या. तुमच्या उड्या तुम्हाला मोजायच्या आहेत. क्लिअर? ओके, मी स्टार्ट करतोय. 4, 3, 2,
एक स्टार्ट. 3 सेकंद झाले. 5 सेकंद झाले. 10 सेकंद झाले. 15 सेकंद झाले. 20 सेकंद झाले. 25 सेकंद झाले. 30 सेकंद झाले. 25 सेकंद बाकी आहेत फक्त. 20 सेकंद बाकी आहेत. 15 सेकंद बाकी आहेत. 10 सेकंद बाकी आहेत. 5 सेकंद बाकी आहेत. स्टॉप. स्टॉप. जस्ट रिलॅक्स. येस, ज्यांनी मग उत्तर सांगितले मी त्यांनाच परत शेअर करण्याची संधी देतो. मी गोपाल पासून सुरुवात करतोय की ज्यांनी 60 सांगितले होते. येस गोपाल, आपण किती मार्क? 170. राईट. म्हणजे आधीची तुमची शक्ती तुम्हीच आकलन केली होती आणि जेव्हा ती शक्ती तुम्ही प्रत्यक्ष ऑन दिला तर ती शक्ती किती पट होती? तुम्ही स्वतःला किती कमी लेखलं होतं? वयानुसार असं वाटलं आता कमी होतील. राईट. म्हणजे तुम्ही 300% परफॉर्मन्स तुम्ही दाखवलाय. पण हे परफॉर्मन्स आधी लक्षात नव्हता. नाही, आधी तुम्हाला वाटत होतं कदाचित हा एक्सरसाइज केला नसता हा किंवा भविष्यात केला नसता तर नेहमीसाठीच तुम्ही स्वतःला म्हटलं असतं माझी एवढी कॅपॅसिटी आहे आणि त्या कॅपॅसिटीनुसार काम करत असतं. प्रत्यक्षात मात्र उतरला तर तुमची कॅपॅसिटी कितीतरी अधिक. सचिन, तुम्ही किती मारलात? किती सांगितला होता आणि किती मारला? 70 सांगितले होते आणि 186 झाल्या. किती पट झालंय? 3 पट. 3 पट झालंय. म्हणजे 300% तुम्ही तुमची क्षमता जास्त असून तुम्ही स्वतःला कमी लेखा. आता हे जर समजलं असेल, मी एका कैलाश यांना विचारतो नंतर पुढे जातो. येस कैलाश, माईक चालू करा. हॅलो. हा आवाज येतो सर? हो येत आहे. बोला 185. बर. म्हणजे तुम्ही सुद्धा सांगितल्या होत्या 70 मारणार. तुमचा मित्र तुम्हाला ओळखतो म्हणत होते की 70 मारणार आणि प्रत्यक्षात मात्र 180 मारला त्यांनी. 180 मारल्या. हो. म्हणजे बघा ही कॅपॅसिटी आपल्याला आधी माहित नव्हती. आपण जे माहित होतं त्याद्वारे पुढे जात होतो. आता मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे जातो. बघा आता आपण कोणत्या कॅपॅसिटी. श्रीकृष्ण, तुम्हाला काही सांगायचंय? तुमचा माईक चालू आहे. श्रीकृष्ण, तुम्हाला काही सांगायचं आहे का? ओके, मी माईक बंद करतो. बघा आता आपण अशा गोष्टीबद्दल बोललो फिजिकल. म्हणजे तुम्हाला तुमचा पाय माहित आहे, तुम्हाला तुमचं वय माहित आहे, तुम्हाला आकडे मोजता येतात, ह्या तुमच्या उड्या तुम्हाला काउंट करता येतात. म्हणजे तुमच्याजवळ 1-2 नावाची गोष्ट आहे. काउंटिंग करण्यासाठीची गोष्ट आहे. तुम्हाला ते माहित पण आहे. लहानपणापासून तुम्ही तुमच्या शरीराबद्दल पण माहित आहे. जसं कैलाश सोबत त्यांचे मित्र बसलेले आहेत, त्यांच्या मित्रांना पण ह्या गोष्टी माहित आहेत आणि त्याद्वारा आपण आपली कॅपॅसिटी समजतो. ही झाली फिजिकल कॅपॅसिटी, ज्याला तुम्ही काउंट करू शकता.
आणि ज्याला तुम्ही काउंट करू शकता त्याच्या बाबत सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही स्वतःला कमी लेखलं, तुम्ही स्वतःला कमी ओळखता. प्रत्यक्षात जेव्हा ऍक्शन घेतली तर तुम्ही त्यापेक्षा कितीतरी पट, कितीतरी टक्के उड्या मारू शकला. आता माझा पुढचा प्रश्न आहे, इथल्या गोष्टीला कसं काउंट करताय? तुमच्या मधली शक्ती म्हणजे तुमचं शरीर आहे का? एखादा व्यक्ती अपंग आहे म्हणजे तो कमजोर आहे का? आपल्याला दिसेल आपल्या जिल्ह्यामध्ये वॉटर कप जिंकणारा व्यक्ती कोण आहे? तर ज्यांची उंची सर्वात कमी आहे आपल्या सगळ्यांपेक्षा. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या नंबरचं जे वॉटर कप मध्ये बक्षीस मिळालंय नागी गावाला या वर्षीचं फार्मर कपचं, म्हणजे मोरीवाले चांगले जाणतात. ज्या गटाचा अध्यक्ष तुमच्या सगळ्यांपेक्षा उंची कमी आहे त्यांची, सगळ्यांनी पाहिलं असेल त्यांना, परंतु आपल्या सगळ्यांपेक्षा मोठं काम केलंय. किंवा मी असं म्हणेल जगातला महान मोटिवेशनल लीडर ज्याचं नाव व्हिज्युविक आहे, म्हणजे जो सेशन घेतो ना तर सगळ्यात जास्त महागडी फी आकारणारा मोटिवेशनल लीडर कोण आहे? तर निक व्हिज्युविक म्हणून आहे. ज्याचं युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला सापडेल किंवा गुगलवर सर्च केलं तर सापडेल. आता तो सगळ्यात महागडा आहे, परंतु तुम्हाला लक्षात येईल त्याला आहे ना दोन्ही हात नाहीत, त्याला दोन्ही पाय नाहीत कमरीपासून, म्हणजे फक्त एक सांगाळा आहे इथून एवढा, आणि तो जगातला सगळ्यात महागडा मोटिवेशनल लीडरच नाही आहे. तर तुम्ही आम्ही ज्या सुविधा उपभोगतो ना तर त्याच्यापेक्षा तो सगळ्या उपभोगतो. म्हणजे काय? तर तो विमानातून पॅराग्लायडिंग सुद्धा करू शकतोय, उडी मारू शकतोय, तो समुद्रामध्ये सुद्धा पोहतोय, तो स्वतःची गाडी पण चालवतोय. बघा, हात पण नाही आहे, अशा काही सिस्टीम स्वतःला करून घेतल्या आणि तुम्ही आम्ही जीवन जगतोय याच्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जीवन जगतोय. सो एखादा व्यक्ती अपंग आहे, शरीरानं कमजोर आहे म्हणजे पॉवरफुल नाही आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे आपण म्हणजे आपलं शरीर पण नाहीये. म्हणजे बघा ना, मी आणखीन साधं उदाहरण समजण्यासाठी घेतो. हा हात आहे सगळ्यांना, सचिन हात आहे, हा सगळ्या जणांनी असा करा. सचिन, आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, हा हात तुम्ही आहे का तुमचा हा हात आहे? म्हणजे कसं म्हटलं सर? हा हात तुम्ही जो दाखवतात हा हात म्हणजे तुम्ही आहे का हा तुमचा हात आहे? हा माझा हात आहे. बरोबर आहे. म्हणजे हा हात माझा आहे, मी हात नाहीये. त्याचप्रमाणे पाय दाखवला तर काय होईल? तुम्ही काय म्हणणार? हा पाय माझा आहे, मी नाही आहे. याचप्रमाणे प्रत्येक अवयवाकडे जर गेलं, डोळ्याकडे, नाकाकडे, तर तुम्ही काय म्हणणार? केसाकडे, हे केस माझे आहेत का मी केस आहे? नाही. आणि असं जर एखाद्यानं म्हटलं की नाही नाही मी केस आहे, मी हात आहे, मी पाय आहे, तर कसं होईल? ऐकताना चुकीचं पण वाटेल. सो हे सगळं जर कन्सिडर केलं तर आपल्याला दिसेल ही सगळी बॉडी आहे. आता सचिन सांगा, असं म्हणतो का की ही बॉडी म्हणजे मी आहे का ही माझी बॉडी आहे असं म्हणतोय? ही माझी बॉडी आहे. ही माझी बॉडी आहे. म्हणजे मग तुम्ही कोण आहात? संपूर्ण शरीर. म्हणजे काय? म्हणजे संपूर्ण शरीर म्हणजे तुम्ही आहात? म्हणजे प्रत्येक अवयव हा माझा आहे. तो अवयव तुमचा आहे, पण तुम्ही अवयव आहात का? अवयवाचा पूर्ण अवयवच माझे आहे सर. मी तेच विचारतोय, अवयव तुमचे आहेत पण तुम्ही अवयव आहेत का? हो, मी पण त्याच्यातला एक तुमचा एखादा हात गेला, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि गेला, तुम्ही राहणारच ना? हो. जसं मी आता व्हिज्युविक सारखं उदाहरण दिलं, अनेक लोकांचे काही गोष्टी लाईफ मध्ये होत आहेत, काही जणांचे डोळे पण जात आहेत, तो व्यक्ती नसतोय? असतो. आपल्याला दिसेल की या शरीरामध्ये काहीही कमतरता असणारे व्यक्ती महान झालेले आहेत. बरोबर आहे ना? म्हणजे हे शरीर म्हणजे मी नाही, शरीर माझं आहे, आवश्यक आहे. आपण शरीर, जर मी स्वतःला शरीर म्हणतो तर आपल्याला दिसेल आपल्या शरीराबद्दल सुद्धा आपण किती ज्ञान घेतलं तर लंगडीच्या उदाहरणावरून दिसलं. जे माझे शरीर आहे, ज्याच्या कॅपॅसिटी सुद्धा मी जी इमॅजिन करतो त्या लक्षात नव्हत्या आल्या. आणि त्याच्या पुढे जाऊन जर मी स्वतःला हे समजलं की मी शरीर नाही, शरीराच्या पुढचा आहो, तर तुम्ही त्याचं काउंटिंग कसं करताय? तो कोण आहे, त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे, इथल्या गोष्टीला कसं मोजताय तुम्ही?
तुम्ही काय करू शकता, तुमची बुद्धी काय चालू शकते, याचं काउंटिंग सचिन कसं करणार? स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर. पण तो आत्मविश्वास बघा, आता फिजिकल उडी मारताना तुम्ही सांगितलं नाही मी 300 उड्या मारणार. हे तुम्हाला तेव्हा शक्य झालं जेव्हा तुम्ही उतरलात. म्हणजे तुमची कॅपॅसिटी तुम्हाला कशी कळेल? तुम्ही स्वतःला आता या स्पर्धेच्या दरम्यान फक्त वाशिम जिल्ह्याला पाणीदार करायचं नाहीये, तुमच्या गावाला पाणीदार करण्याचं नाहीये. तुम्हाला स्वतःला ओळखायचंय आणि स्वतःला ओळखण्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे ऑन दी ग्राउंड उतरण्याची. जशा उड्या मारल्यामुळे तुम्हाला समजलंय की तुमची ती कॅपॅसिटी आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये वॉटर हिरो म्हणून काम करणार तर तुम्हाला तुमच्या इथली कॅपॅसिटी कळेल की तुमच्यामध्ये काय शक्ती आहे, जे कदाचित सध्या तुमच्या मित्रांना माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही. तुम्ही काय करू शकता तुम्ही ते सध्या तुम्हाला कदाचित कळणार नाही, कोणालाच हे कळत नसतं. पण जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा लोक तुम्हाला मानायला लागतील की यस, सचिन आपल्या गावात जन्माला आलाय, म्हणजे हे काहीतरी परमेश्वराचा अवतार आलाय. कारण हे साध्या माणसाचं काम नाही आहे. गावाला एकत्र करणं, हे घडून आणणं हे एखादा परमेश्वरी व्यक्तीच करू शकतोय. सो ही शक्ती लोकांना माहित पडेल, तुम्हाला सुद्धा कळेल की यस, अरे माझ्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, अख्ख्या गावाला मी कामाला लावू शकतो एका चांगल्या गोष्टीसाठी. सो हे तेव्हाच कळेल जेव्हा ऑन दी ग्राउंड ही गोष्ट घडेल. सो माझी सर्वांना विनंती आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे. आता जरी तुम्ही स्वतःला काही समजत असाल फिजिकली, परंतु तेही मी म्हणणार तुम्ही तुमच्या कल्पनेच्या बाहेरील व्यक्ती आहात. तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही जेवढं स्वतःचं आकलन करता त्याही पेक्षा किती मोठा. आणि मग आता ही संधी आहे पुढील 1 महिना तर आपल्याला द्यायचा आहे 20 तारखेपर्यंत. 20 तारखेपर्यंत ऍज अ वॉटर हिरो म्हणून प्रत्येकाला झोकून द्यायचं आहे. मी आपल्याला एक विनंती करणार आहे की हे सेशन संपल्यानंतर तुम्ही कुठे असाल, तुमच्या घरी, शेतामध्ये किंवा आणखीन कुठं, तुमचा एक छान 5 जणांचा एक व्हिडिओ बनवा. 3-4 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 1 मिनिटाचा. स्वतःचा परिचय द्या. मी अमुक वॉटर हिरो या गावचा आणि आम्ही आमचं गाव पाणीदार करणार आहे, अशी स्ट्रॅटेजी करणार आहे. किंवा तुम्हाला आणखीन इंटरेस्टिंग काय वाटते तशी व्हिडिओ बनवा. हे याकरता तुमचे व्हिडिओ माझ्यापर्यंत आले तर मी इतरांपर्यंत पोहोचवणार युट्यूबच्या माध्यमातून. इतर गावं सुद्धा पेटून उठतील. तुमच्या गावाला सुद्धा माहित पडेल की अरे माझ्या गावातला वॉटर हिरो इतर गावांना सुद्धा पेटवत आहे. लोक तुम्हाला सन्मान देतील तर गावातले लोक पण सन्मान देतील. म्हणजे तुम्ही तुमच्या गावामध्ये काम करता तर एक गोष्ट घडू शकते की इतर लोक तुम्हाला मानतील पण तुमच्या गावातले लोक तुम्हाला मानणार नाही. कारण सचिनला लहानपणापासून मोठं होताना सगळ्यांनी पाहिलंय. सचिन लहानपणी काय करत होता, कसा उघडा नागडा राहत होता, एकदा सचिनने कसा खोटा बोलला होता, की एकदा सचिनने काय चूक केली होती. की मोठी माणसं काय करतात, तुम्हाला तोच लहान सचिन म्हणून ऐकतात. सचिन आता मात्र मोठा झाला हे लक्षातच येत नाही. आणि ते कदाचित तुम्हाला अंडर एस्टिमेट पण करतात. तुम्हाला तो मान सन्मान पण देणार आहे तुम्ही चांगलं काम करून सुद्धा. सो मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचणार ना, इतर लोक तुम्हाला मानायला लागतील, तेव्हा गावातले लोक म्हणतील अरे यार आपण सचिनला छोटं समजत होतो, सचिन तर आता किती मोठा झाला. लोकांचं लिसनिंग तुमच्याबद्दलचं बदलेल आणि त्यांचं बदललं की ऑटोमॅटिक तुम्ही मोठे झालात. तुम्ही ऑलरेडी मोठे आहात, फक्त लोकांचं लिसनिंग बदलावं लागतं. सो या माध्यमाला आपण लिसनिंग पण बदलणार आहोत, पण यासाठी काही ऍक्शन पाहिजे. सो तुम्हाला तुमच्या गावातले कृषी आहेत ते मदत करू शकतात. आपण मला व्हॉट्सअप करा, ते करू शकतोय. आपल्यासोबत काही कम्युनिकेटर आहेत, आपल्यासोबत आता काही फिल्म सिटीतून सुद्धा लोक येणार आहेत. आज जॉईन होणार होते पण तुमचं सगळ्यांचं मला माहित नव्हतं की तुम्ही सगळे जॉईन होताय का. नाहीतर आजच्या झूम मिटिंगला सुद्धा मी जॉईन करायला त्यांना सांगितलं असतं. पुढच्या झूम मिटिंग मध्ये मात्र ते जॉईन होते. ते सुद्धा तुम्हाला मोटिवेट करतील. तुम्ही जर आमंत्रित केलं तर तुमच्या गावामध्ये ते येतील मुक्कामाला. सचिनला जर असं वाटलं की एखादा चांगला सेलिब्रिटी माझ्या गावामध्ये यावा, त्यानं थोडंसं श्रमदान करून राहावं, माझ्या घरी थांबावा, तर ते सुद्धा होऊ शकतं. परंतु तुम्ही प्रेक्षक म्हणून ऑन दी ग्राउंड उतरलात तर, तुम्ही ऑथेंटिक खेळायला लागलात तर, तुम्ही फक्त मान सन्मानासाठी नाही तर खरोखर माझ्या गावाला हे पाणीदार करण्यासाठी मी करतोय. आणि मग त्याच्यामध्ये कोणाचे मतभेद काय असेल, डोक्यामध्ये आलेले विचार मी बाजूला ठेवतोय, असं जर गावकऱ्यांना दिसायला लागलं तर गावकरी सुद्धा तुम्हाला मदत करणार. सो मी या ठिकाणी आता थांबतोय. 8:50 झाले. 10 मिनिट आता आपल्याजवळ वेळ आहे. 10 मिनिटं मी तुम्हाला देतो. तुमच्यासाठी आजचं सेशन कसं राहिलं, तुम्ही आजच्या सेशन मधून काय घेऊन जातात,
हे सुद्धा मी शेअर करण्याची संधी देतोय. सोबतच माझ्यासोबत डॉक्टर निरंजन आहेत, जे मुंबईतून आपल्याजवळ जॉईन झालेले आहेत. ते ऍज अ कम्युनिकेटर आपल्याला मुंबईतून काही मदत करणार आहेत. सो त्यांनी काय मदत करावी त्यांनाही कळायला पाहिजे, म्हणून आपण आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर करा. आपण काय करत आहात ते पण कार्य शेअर करा. आपला परिचय पण ग्रुपमध्ये द्या, आपण काय करणार आहात. येस डॉक्टर निरंजन. येस सर, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर निरंजन जाधव. आता मी हॉस्पिटलमध्येच आहे. पेशंट 2 बघितलेत, थोडे क्रिटिकल होते. आज तर माझा आणि एक गिडीनेसचा होता, म्हणून मी थोडं मध्ये व्हिडिओ बंद केला. पण सर, तुम्ही ह्या वाशिम जिल्ह्यासाठी आणि जितके आता इथे शेतकरी बांधव आहेत किंवा जितके हे वॉटर हिरो आहेत, ज्यांची निवड झालेली आहे या स्पर्धकामध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये, तर त्यांना मी खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि हे जो कार्य होत आहे फक्त जिल्ह्यासाठी नाही, सर बोलतात तसं जिल्ह्यासाठी नाही, सगळ्यांसाठी, आपल्या राष्ट्रासाठी होत आहे, हे दिसतं इथून. तर मी पण एक सांगतो की मी एक डॉक्टर आहे, मी पण एक शेतकरीचा मुलगा आहे, पण मी पण एक डॉक्टर हिरो म्हणून माझ्या गावातला मी हिरो ठरलो. तसं तुम्ही वॉटर हिरो म्हणून तुम्ही गावातला ठरा. कारण माझ्या नंतरच आमच्या गावात दुसरे डॉक्टर आता कसा अभ्यास करावा, काय करावा असं होऊन, आणि ते त्यानुसार ते पण आता एक घडतंय सर. आमच्या गावाला कोणी डॉक्टर नव्हतं. आणि एक अजून एक महत्वाचं की ऍक्टिव्ह प्लेयरची जे काही आज सरांनी आपली क्षमता दाखवून दिली, खरोखर आपल्या एका माणसामध्ये काय क्षमता आहे हे कोणीच नाही जाणू शकत. पण इथे जाणून देण्याचं किंवा आपल्याला थोडस त्याच्यातून कळण्यासाठी पण सरांनी जे काही एक थोडा प्रयोग केला उड्यांचा, आणि ज्यांनी सांगितलं की अरे एवढंच मी 10 मारू शकलो असतो, 15, पण त्यांचं जर 100 आणि 200 होत आहेत, म्हणजे क्षमता आपण जाणू शकत नाही. आणि हा जो माइंड खेळ आहे, आणि माइंडचा खेळ जो आहे तो सर इथे खूप छान प्रकारे उत्साह आणि सगळ्यांचा जो उत्साह पण दिसतोय, प्रचंड उत्साह दिसतो. त्याद्वारे तुम्ही नक्कीच स्पर्धक म्हणून नव्हे तर एक वॉटर हिरो आणि सर ही स्पर्धामध्ये जिंकतील असं मला वाटते. तर सगळ्यांना खरोखर खूप खूप शुभेच्छा. आणि खूप कार्य हे प्रशासन आणि गावकरी मिळून होते, हेच मला आनंद होते सर. तर मी इथे माझा जो काही रोल असेल तो मी नक्कीच निभावणार, आणि नक्कीच माझं 100% देणार सर. माझं हॉस्पिटल, मी आणि तुम्ही सुद्धा. धन्यवाद सर, तुम्ही मला संधी दिल्याबद्दल. डॉक्टर साहेब, असं पण होईल की आमचा एखादा वॉटर हिरो गावात काम करतोय, ऊन खूप मोठ्या प्रमाणात तापतोय आणि त्याला काहीतरी तब्येत सुद्धा खराब होते, तर आपल्या ग्रुपमध्ये डॉक्टर आपल्याला त्यासाठी पण असतील की तुमची काही जर अशी तब्येत खराब झाली तर ती तिथून प्रिस्क्रिप्शन देतील. म्हणजे आपली तब्येत चांगल्या ठेवण्यासाठी सुद्धा ते त्यांचं हॉस्पिटल सांभाळता आपल्या सगळ्यांना ते मदत करणार आहे. सोबत कोणाला असं वाटलं की कोणाचं डिसेंपॉवर झालं, बोलावं, काही प्रॉब्लेम आला, जसं बघा काही काल लोकांना झूम बाबत प्रॉब्लेम होते, डॉक्टर सरांनी एवढा वेळातला वेळ काढलाय आणि आपल्याशी ते बोलले, त्यांचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला. सो एखादा बाहेरचा व्यक्ती जर आपण चांगलं काम करतो म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी मदत करायला तयार असेल, तर आपण सुद्धा ऍज अ प्लेयर पुढे येणं आवश्यक आहे. सो सर्वांनी आपला परिचय सुद्धा ग्रुपमध्ये द्यायचा. आपल्यासोबत आणखीन एक कम्युनिकेटर आणि आपल्याला मदत करण्यासाठी व्यक्ती आहेत, आणि ते म्हणजे सचिन अग्रवाल, जे भारतीय जैन संघटनेशी पण जुळलेले आहेत, ज्यांनी त्यांच्या गावामध्ये पाणी फाउंडेशन असो किंवा भारतीय जैन संघटना असो यांच्या माध्यमातून छान काम केलं आहे. आणि जे स्वतः शेतकरी आहेत, स्वतः शेतकरी म्हटल्यापेक्षा एक चांगले शेतकरी, बागायतदार शेतकरी असे आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण पण बोलावं, आपण हे काय घेऊन जाता आणि शुभेच्छा पण द्या. येस येस सचिन. सर नमस्कार. मी सचिन अग्रवाल, गाव सोनाळा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथून. सर्वप्रथम सर्व वॉटर हिरो जे आहेत वाशिम जिल्ह्यासाठी जे काम करणार आहेत, जिल्ह्यासाठीच नव्हे तर या जगासाठी खूप मोलाचं असं योगदान ते देणार आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं खूप खूप अभिनंदन. मी एक शेतकरी आहे. मी सरांच्या सोबत मागील 3 वर्षापासून आहे. आणि खरं तर वाशिम जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाला, जिल्हा अधिकारी मॅडमना सुद्धा माझ्या खूप खूप म्हणजे त्यांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी हा इनिशिएटिव्ह आज महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये घेतला आहे. जो वाशिम जिल्हा आता पुढे महाराष्ट्रातच नव्हे तर जगात या जलतारा या स्पर्धेसाठी ओळखला जाणार आहे. मित्र, मी शेतकरी आहे. मला सरांनी आपल्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी सरांचं सुद्धा आभार मानतो. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना मी इथं नक्की एक विश्वास देऊ इच्छितो की आपण ज्याही वेळेस मला काही विचारण्यासाठी कॉल करसाल, मी त्यावेळेस आपल्यासाठी उपलब्ध राहील. आणि आपण मला ही संधी द्यावी त्यासाठी मी आपल्याला सुद्धा आमंत्रित करतो.
आपण जे कार्य करत आहात, पाणी मुरवणे आणि मूलस्थानी जलसंधारण करणे, हा माझा सुद्धा आवडीचा विषय आहे. मी माझ्या शेतामध्ये सुद्धा 5 खड्डे करणार आहे आणि ज्या वेळेस मी हे सर्व करेल त्यावेळेस मी त्यांचे फोटो सुद्धा आपल्या ग्रुपवर शेअर करेल. पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आपण आपला बहुमूल्य वेळ काढताय आणि या ग्रुपमध्ये प्रत्येकाला कम्युनिकेट करण्याचं काम करताय. जो कोणी मागे राहिला त्याला पण मोटिवेट तुम्ही करणार आहात. सो थँक्यू सो मच. मी इथं थांबतोय. थांबण्यापूर्वी आणखीन कोणाला काही सांगायचं आहे ऍज अ वॉटर हिरोला, की आज तुम्ही काय घेऊन जातात, काय संकल्प तुम्ही घेऊन इथून जातात, आपल्या गावासाठी काय करणार, ट्रेनिंग मधून काय मिळालं, याबद्दल सुद्धा 1-2 लाईन मध्ये शेअर करू शकता. इथं शेअर केलं पाहिजे असं पण नाही. काही जणांना असं वाटतं की मला बोलता येत नाही, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, आजचं सेशन आपल्यासाठी कसं राहिलं, आज काय आपण घेऊन गेलात. किंवा काही जणांना असं वाटलं की मी एक व्हिडिओ बनवतोय, मोबाईल आडवा धरतोय, जस्ट त्या मोबाईल मध्ये बघतो आणि 1-2 लाईन मध्ये आजचं सेशन कसं राहिलं, काय शिकलो, त्याबद्दल सुद्धा तुम्ही शेअर करू शकता आपलं नाव गाव सांगून. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही ग्रुपवर पाठवा. येस, कोणाला काही शेअर करायचंय, शेअर करायचं असेल तर मी संधी देतोय, अन्यथा थांब. येस. ओके, जटाळे साहेब, मी आपल्याला संधी देतोय शेवटची. सर. हा, आपण सगळ्यांचे एकदा आभार व्यक्त करावे आणि इथं थांबावं. थँक्यू सर. आपण सर मला संधी दिली त्याबद्दल मनापासून सुरुवातीला आपले खूप खूप आभार. तसेच सर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खरंच सर्वजण अतिशय काय म्हणतात की तन मन धनाने यामध्ये उतरलेले आहे आणि त्यामुळे त्या गावामधील प्युअर एकदम खास जे माणसं आहेत, 5 माणसे वॉटर हिरो म्हणजे त्यांनी नेमणूक केली, स्वतःहून त्यामध्ये स्वयंप्रेरणेने त्याच्यामध्ये सामील झाले. असे एकदम स्वयंप्रेरणेने आलेले हे सगळे वॉटर हिरो आहेत. खरंच वाखाणण्याजोगी यांची क्षमता आहे. आता आपण क्षमता पण त्यांची फिजिकल दाखवून दिली आणि त्यांची मेंटल क्षमता भरपूर मोठी आहे. त्यांच्याकडून खूप मोठ्या आपल्याला अपेक्षा आहे. त्यांनी जे काही ठरवलं, जसं आमचे लाडेगाववाले आहेत, लाडेगाववाल्यांनी सुरुवातीपासूनच हे काम हाती घेतलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काम झालेलं आहे. असं निश्चितच प्रत्येक गावामध्ये आता भरपूर मोठ्या प्रमाणात काम होणार आहे, यात काही शंका नाही. तर सर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्वतः आपण सुरुवातीला 2 तासापासून आम्हाला मोटिवेट करत आहेत, आपले सुद्धा सुरुवातीला पहिले आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व वॉटर हिरो, सचिन शिदगुर सर लाडेगाव, अमोल बांडे सर दुगोरा, कैलास खडसे सर खरोळा, नंतर सचिन अग्रवाल सर, एक रिअलमी म्हणून एक हे आहे ते पण, योगेश गिरी सर, डॉक्टर निरंजन सर, त्यांनी आपल्याला खरंच त्यांच्या वेळात वेळ काढून 2 तास एक मोठे डॉक्टर आहेत आणि क्रिटिकल त्यांचे पेशंट सांभाळून सुद्धा आपल्याला 2 तास दिले आणि व्हिडिओवर राहून त्यांचे खरंच मनापासून आभार. शिवम मिसाळ सर, श्रीकृष्ण सरदार सर, रितेश पाडर सर, गोपाल मिसाळ सर, उत्तम महाले, निखिल धोंगडे सर, खूप ऍक्टिव्ह आहेत सर निखिल धोंगडे सर पण आमचे या लाडेगावमध्ये, प्रेम राऊत सर, मंथन मासोडकर सर, मोटोरोला म्हणून एक मोबाईल आहे त्यांचे पण, मनीष म्हातारमारे सर, मला वाटते मनीष म्हातारमारे बोरीचे आहेत, पवन मिश्रा सर, पवन मिश्राचं सर याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. स्वाती वानखळे मॅडम आमच्या कृषी सहाय्यक आहेत, भारती भगत, अमोल हिसेकर सर, नंतर व्हिवो म्हणून एक आहे, TNT म्हणून आहे एक, लक्ष्मण मेहत्रे सर, मला वाटते रिसोडवरून आहेत, आपले पुस्तक आहेत, नामदेवराव सुरजोशी सर, संजय कपाटे लाडेगावरून आहेत, गजानन तुरक सर, महादेव सोळंके आपले पुस्तक आहेत, अतुल राठोड सर आणि शेवटी सर जगदंबा शेतकरी गट मोहरी नरेंद्र सर आहेत. यांचे सर्वांचे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल खरंच मनापासून आपल्या मार्फत, वाशिम जिल्ह्यामार्फत आभार मानतो आणि आपल्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण मला ऐकून घेतलं आणि आपल्याला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. काही जणांची नावं सुटल्यासारखी वाटतात, ज्यामध्ये गजानन तुरक आपले सुद्धा मनपूर्वक धन्यवाद, अमोल, भारती भगत, नामदेव सुरुचे आपले सुद्धा मनपूर्वक धन्यवाद, संजीव कपाटे आपले सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे ओके, बाकी जवळपास सर्वांचे आपण नावं घेतलेले आहेत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अतुल राठोड आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
Thank you, sir. All the best. Thank All you, of sir. active players. Bye bye. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir.